Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the next lecture in the lecture series of Maharashtra Civil Services Pension Rules 1982. तर जो हा आपण महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1982 स्टार्ट केलेला आहे, त्यामध्ये आपण आज रूल 101 to 130पर्यंत बघणार आहोत. तर ह्यामध्ये सेवानिवृत्ती वेतन नियम जे आहेत ते आपण म्हणजे बघणार आहोत यामध्ये 1982चं. चला स्टार्ट करूया 101 to 130पर्यंत. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या लिगल फ्रेंड्सना तुमच्या फ्रेंड्सना शेअर नक्की करा. ओके, अँड फीडबॅक द्या कमेंट सेक्शनमध्ये. ओके तर 101मध्ये ग्रँटिंग इन डिझर्विंग केसेसमध्ये आता 101मध्ये ग्रँट ऑफ कंपॅशनेट पेन्शन इन डिझर्विंग केसेस बाय दी गव्हर्नमेंट, म्हणजे कंपॅशनेट पेन्शन इथं ग्रँट केले जाते जे डिझर्विंग केसेस आहेत तिथे. ओके, त्याच्यामध्ये आता गव्हर्नमेंट मे अवॉर्ड कंपॅशनेट पेन्शन इथं गव्हर्नमेंट अवॉर्ड करू शकते. कशासाठी अवॉर्ड करू शकते? इवन इफ दी सर्वंट इज नॉट एलिजिबल, जरी तो सर्वंट एलिजिबल नसेल तरीसुद्धा इथं गव्हर्नमेंट काय करणार आहे, कंपॅशनेट इथं काय म्हटले कंपॅशनेट पेन्शन काय करणार आहे इथं अलाउड करणार आहे. आता कशासाठी आहे की इवन इफ नॉट एलिजिबल नसेल तरी पण सुपर ॲन्युएशन पेन्शन फॉर रिटायरिंग पेन्शन किंवा सुपर ॲन्युएशन म्हणजे एज थ्रू जर रिटायरमेंट होत असेल किंवा सुपर ॲन्युएशन थ्रू म्हणजे रिटायरिंग होत असेल तर त्यावेळेला त्यांना एक कंपॅशनेट पेन्शन दिलं जाणार आहे. तर कंपॅशनेट पेन्शन म्हणजे काही स्पेशल पेन्शन दिले जाते त्यांना और बाय दी गव्हर्नमेंट आउट ऑफ दी मर्सी म्हणजे दया. कंपॅशनेट पेन्शन म्हणजे दया थ्रू, दया म्हणजे वेगळी दया नव्हे, इथं काय आहे की कंपॅशनेट पेन्शन म्हणजे एक मर्सी दिली जाते त्यांना की दया म्हणून दिली जाते जरी त्यांनी क्वालिफाय नसेल तरी पण. ओके, टू अ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हू इज डिसमिस्ड ऑर रिमूव्ड फ्रॉम दी सर्व्हिसेस बट इज लेफ्ट इन दी सर्व्हिसेस फायनान्शियल हार्डशिप. ओके, पण इथं काय म्हटलं आहे, इफ दी केसेस डिझर्व्स दी स्पेशल ट्रीटमेंट, जर केसेसना स्पेशल ट्रीटमेंट पाहिजे असेल तर तिथं काय करणार आहेत कंपॅशनेट पेन्शन अलाव करणार आहेत. नोट काय आहे, अ डिसमिस्ड गव्हर्नमेंट सर्वंट इज नॉट एलिजिबल, डिसमिस्ड गव्हर्नमेंट सर्वंट एलिजिबल नाही आहे फॉर कंपॅशनेट पेन्शनसाठी. डिसमिस्ड सर्वंट जे आहे ते एलिजिबल नाही आहे. त्याच्यानंतर 101 आहे. आता 101मध्ये अमाऊंट ऑफ कंपॅशनेट पेन्शन टू बी फिक्स्ड बाय दी गव्हर्नमेंट इन ईच केस. आता अमाऊंट ऑफ कंपॅशनेट पेन्शन कसं फिक्स केलं जाणार आहे ते इथं सांगितलं. कसं फिक्स करायचं आहे अमाऊंट ऑफ कंपॅशनेट पेन्शन, डिसाइडेड बाय दी गव्हर्नमेंट केस बाय केस डिसाईड करणार आहे, म्हणजे प्रत्येक केससाठी वेगवेगळं असणार आहे. लिमिट, रिमूवल ड्यू टू दी इन्सॉल्वन्सी, रिमूवल ड्यू टू इन्सॉल्वन्सी, इनइफिशियन्सी, मिसकंडक्ट असेल तर तिथं काय करणार आहे, इथं कंपॅशनेट पेन्शन वेगळं असणार आहे. नॉट, आता रिमूवल कशामुळे झालं आहे, इन्सॉल्वन्सीमुळे झालेलं आहे, इनइफिशियन्सीमुळे झालेलं आहे, मिसकंडक्टमुळे झाला असेल तर नॉट मोर दॅन 2/3 ऑफ इनव्हॅलिड पेन्शनच्या, नॉट मोर दॅन 2/3 ऑफ इनव्हॅलिड पेन्शनच्या 2/3 असू नये, मोर दॅन असू नये, द सर्वंट हॅव रिसिव्ड इफ दी रिटायर्ड ऑन दी मेडिकल ग्राउंड्स. ओके, त्याच्यानंतर मेडिकल ग्राउंड्स जो आहे म्हणणार त्याला कन्सर्न ह्याच्या ह्याच्यावर कंपल्सरी रिटायरमेंट असेल किंवा इन्सॉल्वन्सी झाली असेल किंवा इनइफिशियन्सी असेल और मिसकंडक्ट असेल तर ह्या केसमध्ये 2/3 ऑफ फुल अँड फुल इनव्हॅलिड, एकतर इथं 2/3 द्या किंवा फुल बिटवीन म्हणलं फुल इनव्हॅलिड पेन्शन ॲडमिसिबल ऑन दी रिटायरमेंट डेटला त्याला दिलं जाते. मेडिकल ग्राउंड्सवर लेस दॅन, नॉट मोर दॅन 2/3 ऑफ दी इनव्हॅलिड पेन्शन. आणि इथं कंपल्सरी रिटायरमेंट जे आहे इथं रिटायरमेंट डेटच्या वेळेस किती द्यायचं, 2/3 किंवा फुल इनव्हॅलिड जेवढं आहे तेवढं द्यायचं. नोट काय आहे, पेन्शन कॅन नॉट फॉल बिलो दी मिनिमम पेन्शन, जेवढं मिनिमम पेन्शन आहे त्याच्यापेक्षा कमी होऊ नये, त्याच्यात फॉल कमी पडू नये यामध्ये. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट पॉईंट्स टू रिमेंबर, कंपॅशनेट पेन्शन इज स्पेशल और डिस्क्रिशनरी असणार आहे, त्यामध्ये ओनली अप्लायज नॉर्मल पेन्शन इज नॉट ॲडमिशेबल. ओके, आता ह्यामध्ये ओनली अप्लायज वेन दी नॉर्मल पेन्शन ज्यावेळेला ॲडमिसिबल नसणार आहे त्यावेळेस हे कंपॅशनेट पेन्शन ॲप्लिकेबल होणार आहे. अमाऊंट इज कॅप्ड बाय इनव्हॅलिड पेन्शन लिमिट्स, इथं अमाऊंट काय असणार आहे बेस्ड ऑन दी इनव्हॅलिड पेन्शनवर बेस्ड आहे. जसं की आपण बघितलं त्यामध्ये इनव्हॅलिड म्हणजे काय की काहीतरी मेडिकल ग्राउंड्स असतील, इनकपॅसिटी झाली असेल तर त्यावेळेस, बट कॅन नॉट गो दी मिनिमम पेन्शनच्या खाली ह्यामध्ये जाऊ नये एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आहे 103 कंपॅशनेट फंड ग्रॅज्युएट्स आहेत, ह्यामध्ये
7th पॉईंट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटले 103 एकच आहे. त्यामध्ये रूल्स ग्रँट केले जातात. कशासाठी रूल्स ग्रँटिंग दी ग्रँट ऑफ कंपॅशनेट ग्रॅच्युटीज. आता रूल्स ग्रँट केले जातात फॉर दी ग्रँट ऑफ कंपॅशनेट ग्रॅच्युटी म्हणजे जी लमसम अमाऊंट असते त्याच्यासाठी. आता मगाशी बघितलं आपण पेन्शनसाठी, इथं फंड ऑफ ग्रॅच्युटीसाठी आहे. पर्पज काय आहे? टू प्रोव्हाइड दी फायनान्शियल असिस्टंट टू फॅमिली गव्हर्मेंट सर्वंट हू डाईज प्रीमॅच्युअरली अँड लिव्हिंग दी फॅमिली इंडिजंट सर्कमस्टान्सेस. आता काय म्हणलं की ग्रॅच्युटी कधी दिली जाणार आहे? ज्यावेळेस फायनान्शियल असिस्टंट दिले जाते फॅमिलीला, ज्यावेळेला गव्हर्मेंट सर्वंट हू डायज प्रीमॅच्युअरली, जर म्हणजे एजनुसार नाही तर काहीतरी ॲक्सिडेंट थ्रू काहीतरी असं झालं असेल, त्यावेळी डेथ झाली, तर त्यावेळेला जे इंडिजंट सर्कमस्टन्सेसला फॅमिलीला सोडलं जातं त्यावेळेला त्यांना ग्रॅच्युटी पे केले जाते. दॅट इज कॉल्ड एज अन कंपॅशनेट ग्रॅच्युटी म्हटलं जाते त्याला. रेग्युलेशन काय आहे? डिटेल्स रूल्स फॉर दी ग्रँटिंग आर दी अपेंडिक्स 3. सगळे डिटेल रूल्स त्या अपेंडिक्स 3मध्ये आहेत. ॲप्लिकेशन प्रोसिजर, एव्हरी ॲप्लिकेशन मस्ट बी इन्क्लुडेड. पर्टिक्युलर स्पेसिफाईड इन सेक्शन ए, सेक्शन बी ऑफ अपेंडिक्स 3. सेक्शन ए, सेक्शन बी ऑफ अपेंडिक्स 3मध्ये ते दिलेलं आहे. त्यानंतर की पॉईंट आहे ओनली फॉर दी फॅमिली लेफ्ट इन फायनान्शियल डिस्ट्रेस आफ्टर दी गव्हर्मेंट सर्वंट्स डेथ. जे आफ्टर डेथ झाल्यानंतर जी फॅमिली ज्या कंडिशनमध्ये असते ना, खूप वाईट कंडिशनमध्ये असते, एकतर इमोशनली आणि फायनान्शियली सुद्धा. सो गव्हर्मेंट काय करते? त्यांना फायनान्शियल ग्रॅच्युटी तर कंपॅशनेट ग्रॅच्युटी पे करते फॉर दी फायनान्शियल सपोर्ट ओनली. इमोशनली तर कोणीही सपोर्ट करू शकत नाही. जे त्यांना वाटत असते ना ते कोणीही आणून देऊ शकत नाही ना. तर गव्हर्मेंट काय करते इथे की फायनान्शियल सपोर्ट तर इथे दिलं जाते त्यांना. नॉट अ रेग्युलर पेन्शन ऑर दी ग्रॅच्युटी दिलं जाणार नाही. इट इज अ स्पेशल असिस्टंट असणार आहे त्यामध्ये. नॉट अ रेग्युलर पेन्शन नाही आहे यामध्ये, और ग्रॅच्युटी रेग्युलर नाही आहे. स्पेशल असिस्टंट स्पेशल कंपॅशनेट दिलं जाते. ॲप्लिकेशन मस्ट स्ट्रिक्टली फॉलो. अपेंडिक्स 3 फॉर्मॅट जे आहे ते ॲप्लिकेशन फॉलो करायला पाहिजे. त्याच्यानंतर चॅप्टर 4 रेग्युलेशन ऑफ अमाऊंट्स ऑफ पेन्शन ऑफ प्री 1950. तर 1950च्या आधी रेग्युलेशन ऑफ पेन्शन कसं होतं यामध्ये 104मध्ये स्कोप सांगितलं की काय स्कोप होतं. यामध्ये अप्लायज टू गव्हर्मेंट सर्वंट होल्डिंग अ लीन. अप्लायज टू गव्हर्मेंट सर्वंट जे लीन होल्ड करतात ऑन परमनंट पेन्शनेबल पोस्टवर ॲज 31 मार्च 1950. म्हणजे 2 ऑप्शन्स आहेत तिथं. एक तर म्हणजे लीन होल्ड करत असतील गव्हर्मेंट सर्वंट त्यावेळेस त्याला 2 ऑप्शन असणार आहेत. 2 ऑप्शन्स फॉर प्री 1950 एंट्रान्सला त्यामध्ये काय आहे 2 ऑप्शन आहेत. एक तर तुम्ही बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1959चे रूल्स जे आहेत ह्यामध्ये काय करा, त्यामध्ये कंटिन्यू करा. इग्नोरिंग दी रिवाइज पेन्शन रूल 1950ला इग्नोर करून तुम्ही ह्या रूलमध्ये काय करा, एंटर करा, एंट्रान्स करा. नाहीतर काय करा, ड्रॉ पेन्शन अंडर ओल्ड रूल्स बट रेड्यूस्ड बाय दी ग्रॅच्युटी इक्वॅलंट अंडर दी रिवाइज रूल्स 1950. तुम्ही एकतर ड्रॉ तिकडं करा, पण रेड्यूस्ड किती असणार आहे इकडं 1950च्या केसमध्ये रेड्यूस्ड असणार आहे. अँड रिसीव डेथ कम रिटायरमेंट ग्रॅच्युटी पेन्शन इन्स्टेड. मग ह्याच्याशिवाय म्हणजे एकतर तुम्ही पेन्शन रेड्यूस होणार ह्यामध्ये 1950च्या केसमध्ये आणि तुम्हाला त्याच्या बदल्यात काय मिळणार आहे, ग्रॅच्युटी, डेथ कम ग्रॅच्युटी जी रिटायरमेंट ग्रॅच्युटी आहे ते तुम्हाला इथं मिळून जाईल. ओके, हे नवीन त्यामध्ये ॲड केलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं आहे, म्हणजे एवढंच सांगितलं आहे यामध्ये की एकतर तुम्ही कंटिन्युअस पूर्णच्या पूर्ण ओल्ड रूलमध्ये जावा किंवा नवीन ह्यामध्ये ओल्ड रूल आणि नवीन रूल दोन्हीमध्ये जाऊ शकता. ओल्ड रूलमध्ये काय मिळणार तुम्हाला, ओल्ड रूलमध्ये जे आहे यामध्ये तुम्हाला एक रेड्यूस टाईप ऑफ पेन्शन मिळणार आहे, प्लस ह्यामध्ये डेथ कम ह्यामध्ये काय मिळणार आहे, रिटायरमेंट ग्रॅच्युटी अँड फॅमिली पेन्शन पण मिळणार आहे डेथ झाल्यानंतरची. त्याच्यानंतर 105 सांगितलं तर रिटायरमेंट सांगितले. 105मध्ये रिटायरमेंट काय आहे ते सांगितले. रिटायरमेंट ऑफ कंप्लीट ऑफ 30 इयर्स ऑफ दी एज 30 इयर्स रिटायरमेंट ऑफ completion of 30 years ऑफ टोटल सर्व्हिस ऑर दी 25 इयर्स ऑफ दी ड्युटी. म्हणजे एकतर एलिजिबल फॉर रिटायरमेंटसाठी 25 इयर्स ड्युटी व्हायला पाहिजे किंवा 30 इयर्स व्हायला पाहिजे फ्रॉम द डेट ऑफ फर्स्ट अपॉइंटमेंट. ग्रँट्स दी रिटायरिंग पेन्शन त्यामध्ये ग्रँट होणार आहे. त्याच्यानंतर आहे रेग्युलेशन ऑफ अमाऊंट पेन्शन आहे यामध्ये. सुपरॲन्युएशन, रिटायरिंग, इनव्हॅलिड कंपन्सेशन पेन्शन असणार आहे इथं. त्यामध्ये कंप्लीट इयर्स ऑफ ड्युटी, पेन्शन फ्रॅक्शन पे, मॅक्झिमम पर ॲनम त्यामध्ये किती असणार आहे 25 इयर्स ऑर अबाव असू शकतं किंवा 24 to 48 पेन्शनेबल पे असणार आहे. ह्यामध्ये 5000 रुपीज असणार आहे. त्याच्यानंतर पेन्शनेबल पे जे आहे यामध्ये काय सांगितले, पेन्शनेबल पे डेफिनेशन आहे ॲव्हरेज पे ड्युरिंग लास्ट 36
जे मंथ्स आहेत त्यांचं लास्ट 36 मंथचं एक ॲव्हरेज पे काढलं जाते, ते त्यांना पेन्शनेबल पे म्हणून दिलं जातं. इन्क्लूड्स दी सबस्टॅन्टिव्ह पे, त्यामध्ये सबस्टॅन्टिव्ह पे असणार आहे म्हणजे पर्मनंट पोस्टला असते ते, इन्क्लुडिंग प्रोव्हिजनल पर्मनंट अपॉइंटमेंटमध्ये. पर्सनल पे असणार आहे त्यामध्ये ॲज पर रूल 9(4) त्याच्यानंतर स्पेशल पे असणार आहे अटॅच टू पर्मनंट, त्यामध्ये डेफिनेशन्स दिले ते. त्याच्यानंतर ऑफिशिएटिंग पे असणार आहे वेन फायलिंग अ पर्मनंट पोस्ट टेम्पररीली व्हॅकंट, म्हणजे टेम्पररी व्हॅकंट असते त्यावेळेस एखाद्या व्यक्तीला तिथं ऑफिशिएटिंग वर्कसाठी ठेवलेलं असते, त्याला ऑफिशिएटिंग म्हणतात. लीव ऑर जॉईन टाईम एक्सेप्शन आहे ह्यामध्ये. पे ड्युरिंग दी लीव एक्सेप्शन ऑर्डिनरी लीव, म्हणजे ऑर्डिनरी लीवला सोडून पे ड्युरिंग दी लीव ऑर जॉईनिंग टाईम पे वुड बी हॅव बीन ड्रॉन ड्युरिंग दी फर्स्ट 6 months ऑफ दी लीव जॉईनिंग टाईम. ओके. त्याच्यानंतर 108मध्ये एलिजिबिलिटी ऑफ दी ग्रॅच्युटी अँड दी फॅमिली पेन्शन. रेग्युलेशन ऑफ अमाऊंट्स झालं. एलिजिबिलिटी टू रिटायरमेंट, ग्रॅच्युटी, डेथ ग्रॅच्युटी अँड फॅमिली पेन्शनसाठी एलिजिबिलिटी सांगितली. pre-1950 एंट्रान्स दी ऑप्टिंग फॉर दी रूल 104मध्ये जे सांगितलं आहे. एलिजिबल फॉर रिटायरमेंट, डेथ ग्रॅच्युटी 10111, एलिजिबिलिटी फॉर पेन्शन 1162 और 117. त्यानंतर की पॉईंट्स यामध्ये फॅमिली पेन्शन आफ्टर डेथ असेल तर 116 आणि 117 आहे. त्याच्यानंतर एलिजिबिलिटी रिटायरमेंट डेथ आहे ते 111 असणार आहे. त्याच्यानंतर ओनली फॉर pre-1950 एंट्रान्स पेन्शन डिपेंड्स ऑन दी इयर्स ऑफ दी ड्युटी अँड पेन्शनेबल पे आहेत. ओनली द pre-1950 एंट्रान्स असणार आहे, pre-19 म्हणजे आधीचे. त्याच्यानंतर पेन्शन डिपेंड्स ऑन दी इयर्स ऑफ ड्युटी अँड पेन्शनेबल पे किती आहे किंवा इयर्स ऑफ ड्युटी किती सर्व्हिस रेंडर केले त्याच्यावर बेस्ड असणार आहे. pre-1950 एंट्रान्स हॅड अ चॉईस बिटवीन दी ओल्ड रूल्स वर्सेस रिवाइज्ड रूल्समध्ये एक चूज करायचा चॉईस असणार आहे. पेन्शनेबल पे इन्क्लूड्स दी सबस्टॅन्टिव्ह, पर्सनल, स्पेशल और ऑफिशिएटिंग पे असणार आहे. मॅक्झिमम कॅप्ड ॲट दी ₹5,000 पर इयर अँड फॉर दी 25 years ऑफ दी सर्व्हिसेस प्लस झाला असेल तर. त्याच्यानंतर 109 स्कोप ऑफ दी रेग्युलेशन ऑफ अमाऊंट्स ऑफ पेन्शन पोस्ट 1950. आता पोस्ट 1950 चालू झालं. नंतरचं दिस रूल chapter apply to post 1950 entrance, the government servant who fall into the following categories. First, pre-1950 lien holders who did not opted old pension rules, जे old pension rules सिलेक्ट केलेले नाही आहेत. गव्हर्मेंट सर्वंट ऑन who March 31st 1950 held a lien, suspended lien on the permanent pensionable post but did not opted for the pension gratuity under chapter 8 of the rule 104, 104A, 104B. त्यामध्ये ते घेतलेलं नाही आहेत ते रूल्स ओल्ड रूलमध्ये. न्यू एंट्रान्स आफ्टर 1st April 1950, those who joined government services on after 1st April 1950 or those who joined before that date but did not hold a lien permanent pensionable post, जर होल्ड केले नाही आहेत लीन तर त्यावेळेस न्यू एंट्रान्स ॲप्लिकेबल होणार आहे. ओल्ड घेतले नाही आहेत, नवीन ॲप्लिकेबल होणार. त्याच्यानंतर पोस्ट 1956 ॲलोकेशन टू बायलिंग्वल बॉम्बे स्टेटसाठी, बायलिंग्वल बॉम्बे स्टेटसाठी. दोज हू अलोकेशन इन दी बॉम्बे स्टेट 1st November 1956 ऑप्टेड फॉर दी रिवाइज्ड पेन्शन रूल्स 1950, जे रिवाइज पेन्शन रूल्स आहेत 1950 ते ॲप्लिकेबल होणार. अपेंडिक्स 16C बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स 1959 ॲज पर दी GRFD नंबर INF 1056 or S8 dated 7 January 1957 with the latter modification. Chapter 9 governs all the post entrance जे आहे ते गवर्न करते ह्यामध्ये. अँड प्री एंट्रान्स did not opted for old rules. Pre-1950 specific provisions 104 to 105 do not apply pre-1950 साठी. कवच ती रिवाइज पेन्शन रूल्स फॉर दी आफ्टर 1950च्या नंतरचे जे आहे ते रिवाइज पेन्शन ॲप्लिकेबल होणार, इन्क्लुडिंग स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर दी 1956 बॉम्बे स्टेट अलोकेशन. रूल 110 अमाऊंट ऑफ पेन्शन किती असणार आहे यामध्ये
अमाऊंट ऑफ पेन्शन लेस दॅन 10 इयर्स ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिसेसचे असणार आहेत त्यांच्यासाठी. इफ अ गव्हर्मेंट सर्वंट रिटायर्स बिफोर कंप्लिटिंग 10 इयर ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिस, 10 वर्षाच्या आत रिटायरमेंट झाली ऑन सुपर ॲन्युएशन रिटायरिंग इनव्हॅलिड किंवा कंपन्सेशन पेन्शन असेल म्हणजे सर्व्हिस कमी झाली असेल, देन दे डू नॉट गेट दी रेग्युलर पेन्शन, त्यांना मिळणार नाही आहे. बट सर्व्हिस ग्रॅच्युटी इज पेएबल केलं जाणार आहे, कॅल्क्युलेशन ह्यानुसार केलं जाणार आहे त्यांचं. त्याच्यानंतर आहे क्वालिफिकेशन जे आहे सर्व्हिसेस मोर दॅन ऑर इक्वल टू 33 इयर्सपेक्षा जास्त झालं असणार आहे त्यामध्ये. तर इफ अ गव्हर्मेंट सर्वंट रिटायर्स आफ्टर कंप्लिटिंग 33 इयर्स ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिसेस, मॅक्झिमम पेन्शन जे आहे ते 50% ऑफ पेन्शनेबल पे असणार आहे तेवढं असणार आहे. मॅक्झिमम पेन्शन जे आहे ते 4000 रुपीज पर मंथ दिलं जाणार. त्याच्यानंतर इफ दी क्वालिफाईंग सर्व्हिसेस लेस दॅन 33 इयर्स असेल तर बट मोर दॅन 10 इयर्स असेल तर पेन्शन प्रपोर्शनेट टू 50% ऑफ पेन्शनेबल पेच असणार आहे त्यामध्ये, बेस्ड ऑन दी ॲक्च्युअल क्वालिफाईंग सर्व्हिसेसवर बेस्ड असणार आहे. आणि त्यामध्ये मिनिमम पेन्शन जे आहे यामध्ये 375 असणार आहे. त्याच्यानंतर फ्रॅक्शन ऑफ इयर काय असणार आहे, मीन कॅल्क्युलेटिंग क्वालिफाईंग सर्व्हिसेस, ज्यावेळेला क्वालिफाईंग सर्व्हिसेस कॅल्क्युलेट करत असतो त्याला फ्रॅक्शन मोर दॅन ऑर इक्वल टू 3 मंथ्स असणार आहे. फ्रॅक्शन जे आहे ते आर काउंटेड ॲज अन हाफ इयर म्हणून काउंट केले जाणार आहे. काउंटेड ॲज हाफ इयर म्हणजे फ्रॅक्शन मोर दॅन ऑर 3 मंथ्स असेल तर त्यामध्ये काय असणार आहे, काउंटेड हाफ इयर झाले असं म्हणजे 6 मंथ्स आले असं काउंट करणार आहे. राऊंड ऑफ हे यामध्ये पेन्शन कॅल्क्युलेटेड सब रूल एक्सप्रेस्ड इन होल रुपीजमध्ये एक्सप्रेस्ड आहे. एनी फ्रॅक्शन ऑफ रुपीज राऊंडेड ऑफ द नेक्स्ट हायर रुपीजमध्ये राऊंड ऑफ केलेलं असते. म्हणजे मोर दॅन 6 मंथ्स झाले असेल तर इथं टोटल किती 1 इयर काउंट केले जाणार आहे. ह्यामध्ये लेस दॅन 10 इयर्स ओनली ग्रॅच्युटी मिळणार आहे. हाफ मंथ पे जेवढा असेल तेवढं 6 मंथ सर्व्हिसेससाठी असणार आहे. त्याच्यानंतर मोर दॅन ऑर इक्वल टू 33 इयर्स जर सर्व्हिस झाला असेल तर 50% ऑफ पेन्शनेबल पे असणार आहे, मॅक्झिमम 4000 रुपीज. त्याच्यानंतर मोर दॅन 33 बट लेस दॅन मोर दॅन 33 अँड लेस दॅन 33 असणार आहे बट मोर दॅन 10 इयर्स प्रपोर्शनेट मिनिमम रुपीज 375 रुपीज देणार. त्याच्यानंतर फ्रॅक्शन मोर दॅन ऑर इक्वल टू 3 मंथ्स असेल तर त्याला कन्सिडर हाफ इयर म्हणजे 6 मंथ आहे असं कन्सिडर करायचं आहे. पेन्शन राऊंडेड अप नेक्स्ट रुपीजमध्ये राऊंडेड अप केले जाणार. 111 रिटायरमेंट ग्रॅच्युटी और डेथ ग्रॅच्युटी. रिटायरमेंट ग्रॅच्युटी एलिजिबिलिटी कंप्लिटेड 5 इयर्स ऑफ क्वालिफाईंग सर्व्हिसेस कंप्लीट असायला पाहिजे अँड एलिजिबल फॉर दी सर्व्हिसेस ग्रॅच्युटी पेन्शन अंडर रूल 110मध्ये. त्याच्यानंतर हा फॉर्म्युला असणार आहे त्याच्यासाठी अँड मॅक्झिमम लिमिट 16.5 टाइम्स पे असणार आहे त्यामध्ये. पे टू फॅमिली इफ दी गव्हर्मेंट सर्वंट डाईज व्हाईल इन सर्व्हिसेस. सर्व्हिसच्या वेळेस जर गव्हर्मेंट सर्वंटची डेथ झाली तर ह्यावेळेस ग्रॅच्युटी मिळणार आहे, डेथ ग्रॅच्युटी. रेट बेस्ड ऑन दी क्वालिफाईंग सर्व्हिसेस बेस्ड रेट असणार आहे त्यामध्ये. आता क्वालिफाईंग सर्व्हिसेस आहे लेस दॅन 1 इयर झाले असेल तर पे जेवढा आहे त्याच्या डबल पे आहे तेवढं त्याच्या डबल दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर 1 इयर टू 5 इयर्स म्हणजे 1 इयर टू लेस 1 इयर म्हणजे मोर दॅन 1 इयर लेस दॅन 5 इयर्स जर सर्व्हिस असेल तर 6 म्हणजे 6 पट पेच्या 6 पट दिले जाणार आहे. त्याच्यानंतर 5 इयर्स लेस दॅन 20 इयर्स म्हणजे 20 वर्षाच्या कमी 5 वर्षाच्या जास्त असेल तर 12 म्हणजे 12 टाईम्स त्यांचं जे पे आहे तेवढं दिलं जाणार आहे. 20 इयर्स और मोर केलं असेल तर 1/2 20 इयर्स और जर मोर असेल तर 1/2 पे ऑफ ईच कम्प्लिटेड 6 मंथ ऑफ सर्व्हिसेस. मॅक्झिमम 33 इंटू पे असणार आहे त्यांना, एकतर एवढा असणार आहे किंवा एवढा असणार आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम लिमिट जे आहे ते 1 लाख आहे. राऊंडिंग फ्रॅक्शन ऑफ दी रुपी आर राऊंडेड अप टू नेक्स्ट रुपीमध्ये. त्याच्यानंतर राऊंडेड अप होणार नेक्स्ट रुपीमध्ये म्हणजे 55 लास्ट आले असेल तर नेक्स्ट रुपीमध्ये असं 56 आलं असेल तर 57 घ्यायचं असं. त्याच्यानंतर रेसिड्युअरी ग्रॅच्युटी आहे यामध्ये. इफ गव्हर्मेंट सर्वंट डाईज विदिन दी 5 इयर्स ऑफ रिटायरमेंट इन्क्लुडिंग कंपल्सरी रिटायरमेंट ॲज अन पेनाल्टी. ओके, त्यामध्ये आहे पेनाल्टी म्हणून. इफ दी टोटल पेन्शन प्लस रिटायरमेंट ग्रॅच्युटी प्लस कमिटेड पोर्शन इज लेस दॅन 12 पे काय असेल पाहिजे, लेस दॅन 12 इंटू पे असायला पाहिजे. द डिफिशियन्सी मे बी पे टू दी फॅमिलीला पे केलं जाणार आहे. त्याच्यानंतर
Pay for gratuity calculation as per the rules 936. Exception if pay was reduced other than penalty in 10 months, the pensionable pay under Rule 60 is considered असणार आहे. Definition of family includes wives त्यामध्ये असणार आहेत, हजबंड ज्युडिशली सेपरेट हजबंड पण असणार आहे, त्यामध्ये ज्युडिशली सेपरेटेड हजबंड पण असणार आहे, इन्क्लुडिंग ज्युडिशियल सेपरेटेड वाईफ्स पण असणार आहे, सन स्टेपसन, त्याच्यानंतर अडॉप्टेड सन्स, अनमॅरिड डॉटर्स, स्टेप डॉटर्स, अडॉप्टेड डॉटर्स, widow daughters, step widow daughters, father, mother, brothers under 18 years, step brothers, unmarried widow sister, unmarried or widowed sister, step sisters. त्याच्यानंतर मॅरिड डॉटर्स, चिल्ड्रन ऑफ प्रिडिसिस्ड सन. ओके, त्याच्यानंतर आहे 112 पर्सन टू होम ग्रॅच्युटी इज पेएबल. आता ग्रॅच्युटी कुणाला पे करायची आफ्टर डेथ. नॉमिनेशन बेस्ड पेमेंट असते यामध्ये. प्रायमरी राईट काय असतं रूल 111मध्ये इज दी पेड टू दी पर्सन नॉमिनेटेड अंडर 115मध्ये जे नॉमिनेटेड पर्सन असते त्यांना पे केले जाते. नॉर्मल प्रायमरी रूल आहे त्यामध्ये. इफ नो व्हॅलिड नॉमिनी एक्झिस्टच नसतील त्यामध्ये तर आता स्टेप 1 आहे यामध्ये पे इक्वली सर्वायविंग फॅमिली मेंबर्स. जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना इक्वली डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं. त्यामध्ये रूल 111मध्ये काय सांगितले, वाईफ हजबंड फॅमिली म्हणजे कोण आहे ते सांगितले यामध्ये. ह्यामध्ये वाईफ्स हजबंड सन्स अनमॅरिड जे आहेत त्यांना पहिला पे करून घ्यायचं याच्यामध्ये. त्यांचं स्टेप 2 जे आहेत ह्यामध्ये स्टेप 2मध्ये इन दी पे इक्वल टू दी मेंबर्स ॲज पर दी क्लॉज 5, 7, 5, 6, 7, 8, 9, 10, 9, 11, widows daughters, father mother, brothers under 18 years, unmarried widow or sister जे आहेत ते सगळे इथे येणार आहेत. आणि त्याच्यानंतर पेमेंट आफ्टर रिटायरमेंट. इफ दी गव्हर्मेंट सर्वंट डाईज आफ्टर रिटायरमेंट विदाउट रिसिविंग ग्रॅच्युटी इट इज डिस्ट्रीब्युटेड ॲज पर दी रूल 1. फॅमिली मेंबर्सला जाणार. राईट ऑफ फिमेल मेंबर्स अँड मायनर ब्रदर्स. राईट आर नॉट लॉस्ट. Female members remarries after the death of the government servant but before the receiving her share. ओके, त्याच्यानंतर ब्रदर म्हणजे आधी रिसीव करायचं शेअर मग लग्न करायचं. जर आधी लग्न केलं तर शेअर मिळणार नाही. ब्रदर टर्न्स 18 आफ्टर डेथ बट बिफोर रिसिविंग हिज शेअर. ओके, त्याच्यानंतर 4th पॉईंट ग्रॅच्युटी टू मायनर्स पेड टू गार्डियन ऑन बिहाफ ऑफ दी मायनर. जे गार्डियन आहेत मायनरच्या बिहाफवर त्यांना पे केलं जाणार आहे. एक्झिक्युटिव्ह इंडिमिनिटी बॉन्ड एक्झिक्यूट केले जाणार आहे यामध्ये. ॲफिडेविट कन्फर्मिंग दी गार्डशिप. ॲफिडेविट कन्फर्मिंग गार्डशिप जे आहे गार्डियनशिप जे आहे ते कन्फर्मिंग केले जाणार आहे. एक्सेप्शन नॅचरल गार्डियन्स लाईक दी हिंदू ख्रिश्चन मदर डू नॉट नीड टू बॉन्ड ऑर ॲफिडेविट. नॅचरल गार्डियन्स जे आहेत हिंदू ख्रिश्चनमध्ये त्यांची काही गरज नाही आहे बॉन्डची लाईक मदर फादर. अँड की पॉईंट्स नॉमिनेशन फर्स्ट इन फॅमिली हायरार्की. फर्स्ट नॉमिनेशन फर्स्ट असणार आहे. त्याच्यानंतर फॅमिली हायरार्की जर नॉमिनेशन नसेल तर 2 टायर फॅमिली रूल क्लॉज 1 to 5 1 to 4 अँड पहिला ह्यांना द्यायचं आहे. मग त्याच्यानंतर 5 पासून 9 पर्यंत जेवढे आहेत त्यांना द्यायचे जर हे नसतील तर. त्याच्यानंतर पोस्ट रिटायरमेंट डेथ सेम रूल्स अप्लाय. मॅरेज रिमॅरेज ऑर एज डज नॉट अफेक्ट दी ग्रॅच्युटी राईट्सवर अफेक्ट करणार नाही आहे यामध्ये डज नॉट अफेक्ट. त्याच्यानंतर मायनर्स गार्डियन्स कलेक्ट दी एक्सेप्ट नॅचरल मदर्स. ह्यामध्ये मायनर्स जे आहेत काय कलेक्ट करणार गार्डियन कलेक्ट्स एक्सेप्ट नॅचरल मदर्स. ओके, त्याच्यानंतर 114 114 लॅप्स ऑफ रिटायरमेंट ग्रॅच्युटी डेथ ग्रॅच्युटी. तर लॅप्स झालं गव्हर्मेंट सर्वंट लॅप्स gratuity lapse to the government. If the government servant dies while on service after retirement without receiving the gratuity, leaves behind the no family पण नाही आहे याच्यामध्ये, has no valid nomination पण नाही आहे or nomination does not subsist, then the retirement death gratuity under rule 111 lapses to the governmentच्या पॉईंटमध्ये ते जाणार आहे. त्यानंतर एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन ग्रॅच्युटी कॅन बी क्लेम्ड बाय अ पर्सन इफ दी सक्सेशन सर्टिफिकेट इन दी रिस्पेक्ट ऑफ ग्रॅच्युटी हॅज बीन ग्रँटेड बाय कोर्ट ऑफ लॉ. म्हणजे एक्सेप्शन काय म्हणले की ह्यामध्ये सक्सेशन सर्टिफिकेट जे आहे ते कोर्टानं ग्रँट केलं असेल तर त्यावेळेला तसं तिथे ॲप्लिकेबल होणार आहे. की पॉईंट्स
नो फॅमिली प्लस नॉमिनेशन पण नसेल तर ग्रॅच्युटी लॅप्स होणार आहे त्या केसमध्ये. ग्रॅच्युटी लॅप्स म्हणजे काय, कॅन्सल होणार आहे, कोणच नाही आहे, कुणाला देणार. सक्सेशन सर्टिफिकेट फ्रॉम दी कोर्ट ओव्हरराइड्स दी लॅब्स. सक्सेशन सर्टिफिकेट जर कोर्टाने तयार करून ऑर्डर दिली असेल तर ह्या लॅब्सला ते ओव्हरराईड करणार आहे. अप्लायज टू बोथ रिटायरमेंट अँड डेथ ग्रॅच्युटी, दोन्हीला ॲप्लिकेबल होणार आहे. 115 नॉमिनेशन फॉर दी ग्रॅच्युटी. मेकिंग अ नॉमिनेशन ऑन दी इनिशियल कन्फर्मेशन. आता नॉमिनेशन फॉर ग्रॅच्युटी कसं करायचं आहे, यामध्ये मेकिंग अ नॉमिनेशन करायचं आहे, यामध्ये कसं नॉमिनेशन करायचं आहे. ऑन दी इनिशियल कन्फर्मेशन इन सर्व्हिस अ गव्हर्मेंट सर्वंट मस्ट नॉमिनेट वन और मोर पर्सन टू रिसीव दी रिटायरमेंट और डेथ ग्रॅच्युटी. फॉर्म 1 आणि फॉर्म 2मध्ये काय करू शकतात त्यांनी, इनिशियल कन्फर्मेशनसाठी नॉमिनेशन ग्रॅच्युटीसाठी लावू शकतात. सेकंड, इफ गव्हर्मेंट सर्वंट हॅज अ फॅमिली, गव्हर्मेंट सर्वंटला जर फॅमिली असेल, नॉमिनेशन मस्ट बी ओनली इन फेवर ऑफ फॅमिली मेंबर्सना असणार आहे. इफ दी गव्हर्मेंट सर्वंट हॅज नो फॅमिली मेंबर, जर फॅमिली मेंबर नसेल, नॉमिनेशन कॅन बी इन फेवर ऑफ एनी पर्सन्स और बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल असणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर मल्टिपल नॉमिनीज असतील तर ह्यामध्ये मस्ट स्पेसिफाय द शेअर ऑफ ग्रॅच्युटी. ईच नॉमिनीला किती शेअर येणार आहे तेवढंच शेअर इथं काय असणार आहे, एंटायर अमाऊंट जेवढा आहे तेवढं सगळ्यांचा शेअर असणार आहे. अल्टरनेट नॉमिनीज असतील, कॅन स्पेसिफाय अल्टरनेट नॉमिनीज इफ द ओरिजिनल नॉमिनी डाईज बिफोर और आफ्टर द गव्हर्मेंट सर्वंट बट बिफोर रिसिविंग दी ग्रॅच्युटी. म्हणजे अल्टरनेट नॉमिनीज म्हणजे काय, कॅन स्पेसिफाय अल्टरनेट नॉमिनीज, त्यामध्ये स्पेसिफाय करायला लागतात. कारण जो ओरिजिनल नॉमिनी जो आहे तोच जर मेला इथं तर डेथ झाली त्याची आफ्टर गव्हर्मेंट सर्वंट, म्हणजे गव्हर्मेंट सर्वंटच्या नंतर, बट बिफोर रिसिविंग ग्रॅच्युटी म्हणजे गव्हर्मेंट सर्वंटची डेथ झाल्यानंतर त्या नॉमिनीची पण डेथ झाली पण त्यावेळेस त्यानं काय केलं नाही, ग्रॅच्युटी रिसीव केलेला नाही. रिस्ट्रिक्शन आहे, मल्टिपल फॅमिली मेंबर्स एक्झिस्ट, अल्टरनेट मस्ट बी फॅमिली मेंबर, त्यामध्ये मेन्शन नॉमिनी असायला पाहिजेत कारण एकाची डेथ झाली तर दुसऱ्याला मिळावं. इफ ओनली वन फॅमिली मेंबर, अल्टरनेट कॅन बी एनी पर्सन ऑर दी बॉडी. आता हा जो आहे ह्याच्या अगेन्स्ट म्हणजे ह्याच्या अल्टरनेट एकच बॉडी मेंबर असायला पाहिजे फॅमिली मेंबर. फोर्थ, इफेक्ट ऑफ एक्वायरिंग फॅमिली. Nomination made when having a no family or under the special proviso when one family member becomes invalid. If the गव्हर्मेंट सर्वंट म्हणजे काहीतरी इनकपॅसिटी वगैरे आलं असेल तर त्यावेळेस डिस्क्वालिफाय झाला तर गव्हर्मेंट सर्वंट लॅटर रिक्वायर्स अ फॅमिली और ॲडिशन, तिथं फॅमिली मेंबर ॲड करू शकतात. त्यानंतर 5मध्ये कॅन्सलिंग अँड रिन्यूविंग दी नॉमिनेशन. आता गव्हर्मेंट सर्वंट कॅन कॅन्सल करू शकतो एनी टाईम और रिन्यू करू शकतो, यामध्ये रिन्यूविंग करू शकतो बाय रायटिंग अ हेड ऑफ ऑफिस HODला रायटिंगमध्ये रिझन्स देऊन, बट मस्ट सबमिट अ फ्रेश नॉमिनेशन सायमल्टेनियसली. ह्यामध्ये एक नॉमिनेशन कॅन्सल केला तर सायमल्टेनियसली इकडं नवीन फ्रेश नॉमिनी इथं घ्यायचं आहे. डेथ ऑफ नॉमिनेशन और इनव्हॅलिडेशन इव्हेंट, फ्रेश नॉमिनी येणार आहे, डेथ झालं तरी इनव्हॅलिड झालं तरी नवीन नॉमिनी तिथे येणार आहे, असं नाही आहे की नॉमिनीज घ्यायचं नाही आहे. त्यानंतर सबमिशन ऑफ कस्टडी, सबमिशन अँड कस्टडी आहे. यामध्ये नॉमिनेशन और कॅन्सलेशन ऑफ नोटीस मस्ट बी सेंड टू परमनंट गॅझेटेड ऑफिसरला सेंड केलं जाणार आहे, ऑडिट ऑफिसरला. अदर्स जे आहे ते हेड ऑफिसर असणार आहे इथं. रिसिप्ट मस्ट बी काउंटर साइंड असायला पाहिजे, डेट नोटेड असायला पाहिजे. फॉर नॉन गॅझेटेड सर्वंट सबऑर्डिनेट गॅझेटेड ऑफिसर्स मे काउंटर साइन करायला पाहिजेत, मे मेक दी सर्व्हिस बुक एंट्रीज. त्यानंतर इफेक्टिव्हनेस आहे, नॉमिनेशन और कॅन्सलेशन टेक्स इफेक्ट फ्रॉम दी डेट ऑफ सर्व्हिस रिसिव्ड बाय दी हेड ऑफिस. ओके, त्याच्यानंतर इफेक्टिव्ह बाय डेट ऑफ रिसिप्ट त्यावेळेला मिळाले तेव्हापासून असणार आहे. त्याच्यानंतर फॅमिली पेन्शन की पॉईंट्स, यामध्ये मंथली फॅमिली पेन्शन बेस्ड ऑन दी कितीवर असणार आहे, लास्ट गव्हर्मेंट सर्वंट्सचे पे त्याच्यावर बेस्ड असणार आहे. अप टू जर पे गव्हर्मेंट सर्वंटला अप टू 1,500 असेल तर त्यावेळेला मंथली फॅमिली पेन्शन 30% ऑफ बेसिक पे असणार आहे, मिनिमम 3,375 असणार आहे. त्याच्यानंतर मोर दॅन जे आहे 1,500 आणि 3,000च्या दरम्यान असेल तर 20% ऑफ दी बेसिक पे, मिनिमम जे आहे 450 असणार आहे आणि 3,000च्या वर असणार आहे तर तिथं 15% ऑफ बेसिक सॅलरी असणार आहे, त्यामध्ये मिनिमम 600 रुपये आणि मॅक्झिमम जे आहे ते 1,200 रुपये पे केलं जाणार आहे मंथली. त्याच्यानंतर फ्रॅक्शन अप टू नेक्स्ट रुपीमध्ये फ्रॅक्शन केलं जाणार आहे, जे काही एक्स्ट्रा आलेलं असणार आहे. मॅक्झिमम लिमिट्स कॅनॉट बी एक्सेडेड, लिमिट ह्या मॅक्झिमम लिमिट एक्सेड केलं जाणार नाही. स्पेशल फॅमिली पेन्शन गव्हर्मेंट सर्वंट डायट झाला यामध्ये तर
मोर दॅन ऑर इक्वल टू जर 7 इयर्स सर्व्हिस झाला असेल तर त्यावेळेस, इफ नॉट गव्हर्न बाय वर्कमेन कम्पन्सेशन ॲक्टमध्ये जर गव्हर्न केलं नसेल, फॅमिली पेन्शन 50% ऑफ लास्ट पे जेवढा आहे त्याच्या 50% ऑर ट्वाईस दी नॉर्मल फॅमिली पेन्शनच्या ट्वाईस दिलं जाते त्यामध्ये, विच एवर इज अन लेस म्हणलं इथं. पेबल फ्रॉम द नेक्स्ट डे ऑफ द डेथ, दुसऱ्या दिवशी म्हणजे पे करायचं आहे ग्रॅच्युटी 7 इयर्स जो आहे, और अंटिल डिसीज वुड हॅव बीन रीच 65 इयर्स ऑफ द एज विच एवर इज अन अर्लियर. इफ दी गवर्न्ड बाय दी वर्कमेन्स कम्पन्सेशन ॲक्टमध्ये जर गव्हर्न करायचं असेल तर ह्यामध्ये काय, फॅमिली पेन्शन 50% लास्ट पे आहे, और नॉर्मल 1.5% जे आहे इंटू नॉर्मल फॅमिली पेन्शन जेवढं आहे त्याला 1.5% मल्टिप्लाय करायचं, विच एवर लेस आहे ते पे करायचं. 50% और 1.5% इंटू फॅमिली पेन्शन जे आहे नॉर्मल फॅमिली पेन्शन तेवढं. त्याच्यानंतर सेम पिरियड ॲज अबाव 7 इयर्स आहे. इफ दी नो कम्पन्सेशन पेएबल अंडर ॲक्ट, पे दी नॉर्मल पेन्शन, हे नॉर्मल पेन्शन पे करायचं. आफ्टर अबाव पिरियड एक्सपायर्स, रिवर्ट टू दी नॉर्मल फॅमिली पेन्शन रेटला रिवर्ट करायचं आहे. आता इलिजिबिलिटी पिरियड्स आहेत विडोवरसाठी, अंटिल डेथ, रिमॅरेज, विच एवर इज अन अर्लियर. सनसाठी अंटिल 21 इयर्स अनलेस डिजेबल आहे. त्याच्यानंतर अनलेस डिजेबल्ड असेल तर, अनमॅरिड असेल तर अंटिल 24 इयर्स ऑर दी मॅरेज, अनमॅरिड डॉटरसाठी. त्याच्यानंतर डिजेबल्ड चाइल्ड फॉर लाईफ ऑर सब्जेक्ट टू द मेडिकल सर्टिफिकेशन एव्हरी 3 इयर्स. त्याच्यानंतर डिजेबल चिल्ड्रन पेन्शन पेड थ्रू गार्डियन असणार आहे, अँड इन दी पेड इन दी बर्थ ऑर्डर मल्टिपल डिजेबल चिल्ड्रन्सना तिथं पे केलं जाणार आहे. मल्टिपल विडोज आणि चिल्ड्रन असतील तर पेन्शन इक्वली शेअर होणार आहे. डिसीज विडोज शेअर एलिजिबल फॉर दी डिसीज, जर विडो पण डिसीज झाली तर चाइल्डला येणार आहे, और रिमेनिंग विडोज नो इफ नो चाइल्ड. त्याच्यानंतर चिल्ड्रन गेट दी पेन्शन इन ऑर्डर ऑफ बर्थनुसार असणार आहे. सगळ्यात पहिला जो मोठा आहे त्याला मिळणार, त्याच्यापेक्षा मोठा असं मिळणार आहे. नेक्स्ट चाइल्ड गेट आफ्टर एल्डर बिकम्स इन एलिजिबल, ज्यावेळेला पहिला एल्डर इन एलिजिबल होणार, नेक्स्ट चाइल्ड मग तिथं काय होणार आहे, एलिजिबल होणार आहे. ट्विन्स चिल्ड्रन असेल तर पेन्शन शेअर इक्वली तिथं दिलं जाणार आहे ट्विन्स चिल्ड्रनना. त्यानंतर स्पेशल केसेस, बोथ हजबंड अँड वाईफ आर गव्हर्मेंट सर्वंट असतील तर चिल्ड्रन कॅन रिसीव 2 फॅमिली पेन्शन मिळणार आहे, सब्जेक्ट टू मॅक्झिमम लिमिट्स. त्यामध्ये रुपीज स्पेशल पेन्शन रेट किती आहे, 2400 आहे पर मंथ तिथं 1 पेन्शनसाठी. जर 2 पेन्शन ॲट दी नॉर्मल रेट्समध्ये असेल तर 1200 असणार आहे पर मंथ असणार आहे. त्याच्यानंतर ज्युडिशियल सेपरेशन ह्यामध्ये जर असेल तर त्यामध्ये पेन्शन गोज टू सर्वायविंग स्पाऊस इज नॉट गिल्टी ऑफ अडल्टरीसाठी गिल्टी नसेल तर तिला मिळणार आहे. इफ चाइल्ड एक्झिस्ट, पेन्शन गोज टू दी गार्डियन ऑफ दी चाइल्ड. त्याच्यानंतर क्रिमिनल केसेस, मर्डर, अबेटिंग डेथ, फॅमिली पेन्शन सस्पेंडेड अंटिल वर्डिक्ट. इफ दी कॉन्व्हिक्टेड डिस्क्वालिफाईड, पेन्शन गोज टू द अदर एलिजिबल मेंबर्सला जाणार आहे. जो इथं मर्डर, अवेटिंग डेथसाठी जर क्रिमिनल केसेसमध्ये इन्वॉल्व असेल तर त्याला ते मिळणार नाही. ॲक्विटेड पेन्शन रिस्टोर्ड रेट्रोॲक्टिव्हली. कम्युनिकेशन अँड डॉक्युमेंटेशन, गव्हर्मेंट सर्वंट मस्ट सबमिट अ फॉर्म 3 डिटेलिंग दी फॅमिली मेंबर्स. तर फॉर्म 3 डिटेल ऑफ फॅमिली मेंबर्स मेन्शन करायचं आहे. ऑन जॉईनिंग टाईम, जॉईनिंग सर्व्हिसेस, वेन दी एक्वायरिंग फॅमिली, रिपोर्ट एनी चेंजेस, मॅरेज, चिल्ड्रन, न्यू, सगळे रिपोर्टमध्ये असायला पाहिजे. त्यानंतर हेड ऑफ ऑफिस ऑडिटर, कीप इन सर्व्हिस बुकमध्ये सगळं मेन्शन करायला पाहिजे, एक्नॉलेजमेंट ऑफ रिसिप्ट द्यायला पाहिजे, अपडेट करायला पाहिजे, फॅमिली चेंजेस करायला पाहिजे यामध्ये. त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेशन रिक्वायर्ड फॉर डिजेबल्ड चिल्ड्रनसाठी मेडिकल सर्टिफिकेट पाहिजे. त्यानंतर 7 पॉईंट आहे यामध्ये टेम्पररी इन्क्रीज अँड रिलीफ आहे. एनी टेम्पररी इन्क्रीज इन दी पेन्शन और दी रिलीफ सँक्शन बाय दी गव्हर्मेंट अप्लायज टू दी फॅमिली इन रिसिप्ट ऑफ दी फॅमिली पेन्शन. तर टेम्पररी इन्क्रीज अँड रिलीफमध्ये काय, टेम्पररी इन्क्रीज इन पेन्शन झाला असेल किंवा रिलीफमध्ये इन्क्रीज झाला असेल तर सँक्शन गव्हर्मेंट अप्लायज टू फॅमिली, त्यांना रिसिप्ट दिले जाणार आहे इन रिसिप्ट ऑफ फॅमिली पेन्शन. त्याच्यानंतर डेफिनेशन सांगितलं, कंटिन्युअस सर्व्हिस म्हणजे काय, सर्व्हिसेस इन टेम्पररी और परमनंट कपॅसिटी इन पेन्शनेबल इस्टॅब्लिशमेंट एक्सक्लूड्स सस्पेन्शन पीरियड, सर्व्हिस बिफोर 18 year एज, फॅमिली, वाईफ, हजबंड, judicial separated spouse except adultery, minor unmarried children including adopted also, pay last pay drawn not including certain dearness allowances. Exception, re-employment retirees before 1/1/1964, Army, Navy, Air Force instruction may be applied. Absorption in the corporation with the separate family pension schemes, those rules apply.
तो हे वाला पार्ट आपण बघितले ना, यामध्ये फॅमिली पेन्शन 1964चा टोटल हा पार्ट होता. हा फॅमिली पेन्शनचा. यामध्ये सांगितले की फॅमिली पेन्शन्स जे आहेत यामध्ये बेस्ड ऑन फॅमिली पेन्शन्स 1964चे होते. हे 1964चे ह्यामध्ये जो रूल आहे यामध्ये 116 आहे यामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे यामध्ये 117 जो आहे फॅमिली पेन्शन 1950 आहे. 117. ओके. आता ॲप्लिकॅबिलिटी काय आहे? अप्लायज गव्हर्मेंट सर्वंट इन दी सर्व्हिस ऑन 31 डिसेंबर 1963. त्यावेळेपासून हे ॲप्लिकेबल झालं असणार आहे. who opted for the family pension under 1950 under this revised pension rules 1950 आहे. यामध्ये पिरियड ऑफ फॅमिली पेन्शन किती आहे? मॅक्झिमम 10 इयर्स आहे फॅमिली पेन्शन. इफ डिसीज्ड इन दी सर्व्हिसेस मोर दॅन ऑर इक्वल टू 20 इयर्स असतील तर क्वालिफाईंग सर्व्हिस क्वालिफाय करणार आहे. कॅन बी ग्रँटेड फॉर दी ह्यामध्ये मोर दॅन इक्वल टू 10 इयर्स असतील तर ह्यामध्ये सर्व्हिस इज एक्सेप्शनल केसेसमध्ये येणार आहे. पेमेंट नॉट एक्सिडिंग काय असायला पाहिजे? बियॉन्ड 5 इयर्स फ्रॉम दी नॉर्मल सुपरॲन्युएशन डेट नंतर 5 इयर्स पेमेंट जे आहे एक्सटेंड होऊ नये त्याच्यापेक्षा. इफ द डिसीज ड्युरिंग दी सर्व्हिस एक्सटेन्शनच्या वेळेस सर्व्हिस एक्सटेन्शन केलेलं आहे आणि त्यावेळेस त्याचं डिसीज जो आहे डेथ झाली त्याची एक्सटेन्शन डेट ट्रीटेड एज अ सुपरॲन्युएशन डेट म्हणून त्यामध्ये पेन्शनमध्ये काउंट केलं जाणार आहे. इफ दी डिसीज डाईज विदिन दी 5 इयर्स ऑफ रिटायरमेंट झाल्या 5 वर्षात जर डिसीजची डेथ झाली देन आणि त्याची सर्व्हिस किती आहे? मोर दॅन ऑर इक्वल टू किती आहे? 20 इयर्स असणार आहे असेल तर त्याला पेन्शन ग्रँटेड फॉर दी अनएक्सपायर्ड पोर्शन ऑफ 5 इयर्ससाठी असणार आहे. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ पेन्शन किती असणार आहे? इन सर्व्हिस डेट जर सर्व्हिस ऑन ड्युटी डेट झाली असेल हाफ पे ऑफ सुपरॲन्युएशन पेन्शन असणार आहे. दी गव्हर्मेंट सर्वंट वुड हाव रिसिव्ड घेणार. त्याच्यानंतर डेथ विदिन दी 5 इयर्स ऑफ रिटायरमेंट झाल्यानंतर झालं असेल तर ह्यामध्ये हाफ ऑफ दी सँक्शन रिटायरमेंट कमिटेड पोर्शन डिडक्टेड जेवढं आहे तेवढं. लिमिट्स आहे मॅक्झिमम ₹150 पर मंथ असणार आहे आणि मिनिमम ₹50 पर मंथ. एलिजिबिलिटी कंडिशन्स फॅमिली पेन्शन नॉट पेएबल विदाउट प्रूफ ऑफ डिपेंडन्सी. फॅमिली पेन्शन फॅमिलीला जे आहे ते पेन्शन पे केलं जाणार नाही जोपर्यंत त्यामध्ये डिपेंडन्सी आहे असं प्रूफ करत नाही तोपर्यंत. टू अनमॅरिड फिमेल ऑन मॅरेजनंतर तिला दिले जाणार नाही, पेएबल दिले जाणार नाही. विडो फिमेल जर रिमॅरेज केली असेल तर तिला पण पे दिलं जाणार नाही. ब्रदर ऑन अटेनिंग 18 इयर्स ब्रदर अटेंड केला तर त्याला पण दिलं जाणार नाही आहे. ऑर्डर ऑफ दी पेमेंट विडो एल्डेस्ट इफ मल्टिपल म्हणजे ऑर्डर ऑफ पेमेंट कुणाला असणार आहे? विडो असणार आहे. एल्डेस्ट इन मल्टिपल असेल तर सगळ्यात मोठी जी आहे तिला मिळणार आहे. त्याच्यानंतर हजबंडला मिळणार आहे. त्याच्यानंतर फेलिंग स्पाऊस एल्डेस्ट सनला मिळणार आहे. जर स्पाऊस जर ह्यामध्ये डेथ झाली तर कोण एल्डेस्ट सन आहे त्याला मिळणार आहे. फेलिंग सन पण इथं सनची पण डेथ झाली तर एल्डेस्ट अनमॅरिड डॉटर जी आहे तिला मिळणार आहे. फेलिंग अबाव सगळे अबाव फेल झाले म्हणजे डेथ झाली तर एल्डेस्ट विडो डॉटर जी आहे तिला मिळणार आहे या केसमध्ये. त्याच्यानंतर आहे फेलिंग फॅमिली फादर मदर एल्डेस्ट ब्रदर. ह्यामध्ये असतं फेलिंग फॅमिली फादर मग मदर मग एल्डेस्ट ब्रदर मग 18 इयर्स लेस दॅन 18 इयर्स एल्डेस्ट अनमॅरिड सिस्टर एल्डेस्ट विडोड सिस्टर ते सगळे येणार आहे त्यामध्ये. एल्डेस्ट सर्वायविंग विडो बाय डेट ऑफ मॅरेज नॉट एज डेट ऑफ मॅरेज नुसार असणार आहे एजनुसार नसणार आहे. सर्वायविंग विडोचं पहिली कोण आहे तिला. 6th नॉमिनेशन गव्हर्मेंट सर्वंट मस्ट सबमिट अ फॉर्म 4 ऑन कन्फर्मेशन. त्याच्यानंतर इंडिकेटिंग ऑर्डर ऑफ दी पेमेंट ऑफ फॅमिली मेंबर्स. मग नॉमिनेशन फॉर्म 4मध्ये द्यायचं आहे इंडिकेटिंग ऑर्डर ऑफ फॅमिली मेंबर कसं आहे त्यानुसार. त्याच्यामध्ये नॉमिनेशन पर्सन फेल्स इलिजिबिलिटी जर मॅरेज एजनुसार त्यांना काय जरा फेल झाला पेन्शन गोज टू नेक्स्ट इन ऑर्डर नेक्स्ट जो आहे त्याला जाणार आहे. सबरूल्स ऑफ रूल 115 रिगार्ड्स नॉमिनेशन असणार आहे तिथं कॅन्सलेशन रिप्लेसमेंट अप्लाय होणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर एक्सक्लुझिव्हिटी दिलं आहे अँड सक्सेशन दिलं आहे यामध्ये. तर एक्सक्लुझिव्हिटी अँड सक्सेशनमध्ये पेन्शन नॉट पेएबल टू मोर दॅन 1 मेंबर एका मेंबरपेक्षा अनेक मेंबर नाही तर पेन्शन दिलं जाणार नाही आहे. इफ द पेन्शन सीजेस तर पेन्शन सीज झालं तर डेथ मॅरेजनुसार इट पासेस टू नेक्स्ट एलिजिबल जो फॅमिली मेंबर आहे त्याला पास केलं जाणार आहे. अदर प्रोव्हिजन्स आहेत यामध्ये फॅमिली मेंबर अंडर दिस रूल ॲडिशन टू एक्स्ट्रा ऑर्डिनरी फॅमिली पेन्शन रूल 4 अपेंडिक्स
4मध्ये मेन्शन्ड आहे. ग्रॅच्युटी अँड कंपन्सेशन अदर प्रोव्हिजन्स जे आहेत फॅमिली मेंबर्ससाठी एक्स्ट्राऑर्डिनरी फॅमिली पेन्शन आहे. जर ॲक्सिडेंट वगैरे झाले असेल तर ग्रॅच्युटी असेल, ऑन ड्युटी ॲक्सिडेंट तर ग्रॅच्युटी असेल, कंपन्सेशन असणार आहे. इफ ती ग्रँटेड टू मायनरसाठी ग्रँट असेल पेएबल टू गार्डियन असणार आहे. ह्यामध्ये फॅमिली असेल तर डिफाईन्ड अंडर सबरूल 5 ऑफ 111मध्ये फॅमिली कोण कोण आहे ते सगळे असे डिटेल दिलेले आहेत. इन्क्लूड दी स्पाऊस, चिल्ड्रन, पॅरेंट एक्सेट्रा एक्सेट्रा. आता ह्यामध्ये थिंक 50% ऑफ सुपर ॲन्युएशन 50% ऑफ सुपर ॲन्युएशन पेन्शन मॅक्झिमम 10 इयर्स जी सर्व्हिस आहे त्यामध्ये रेंडर केले. ऑर्डर ऑफ प्रियॉरिटी जे असणार पहिला स्पाऊस असणार आहे, मग सन असणार आहे, मग डॉटर असणार आहे, मग पॅरेंट्स असणार आहेत आणि मग सिबलिंग्स असणार आहेत. त्यामध्ये नॉट दी इलिजिबल लिमिट्स ऑफ मॅरेज एज 18 फॉर दी ब्रदर्स असणार आहे. डिपेंडन्सी प्रूफ असणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर नाव दी चॅप्टर 10 डिटर्मिनेशन ऑफ ऑथरायझेशन ऑफ पेन्शन अँड ग्रॅच्युटी. आता प्रिपरेशन ऑफ दी लिस्ट ऑफ दी गव्हर्मेंट सर्वंट्स ड्यू फॉर दी रिटायरमेंट. आता ह्यामध्ये डिपेंडन्सी अँड ऑथरायझेशन ऑफ पेन्शन अँड ग्रॅच्युटीसाठी डिटर्मायनेशन करायचं आहे. सगळ्यात पहिला बाय ॲन्युअल इथं लिस्ट तयार करणार HOD प्रिपेअर्स अ लिस्ट एव्हरी 6 मंथ. म्हणजे बाय ॲन्युअल म्हणजे प्रत्येक 6 मंथ वर्षातून 2 वेळा 1 जानेवारी 1 जुलैला ऑफ दी ऑल गव्हर्मेंट सर्वंट्स ड्यू टू रिटायर विदिन दी 24 इयर्स और 30 मंथ्सच्या आत ते रिटायर्ड होणार आहेत त्याच्या आधी. त्याच्यानंतर सबमिशन टू ऑडिट ऑफिसरला सबमिट करायचा आहे कॉपी ऑफ लिस्ट बाय दी 31 जानेवारी 31 जुलैच्या आत. त्याच्यानंतर रिटायरमेंट फॉर दी रिझन्स असायला पाहिजे. इफ गव्हर्मेंट सर्वंट रिटायर्ड्स अदर दॅन सुपर ॲन्युएशन एज सोडून द हेड ऑफ ऑफिस must promptly inform the audit officer and reasons mention असायला पाहिजेत. गव्हर्मेंट अकॉमोडेशन टू अलॉटी a copy of intimation is also sent to the executive engineerला सेंड करायचं आहे. इफ रिटायर ऑक्युपाईज दी गव्हर्मेंट अकॉमोडेशन मिळत असतील तर. त्याच्यानंतर 119 ह्यामध्ये 119मध्ये काय म्हटले इंटिमेशन रिगार्डिंग नो डिमांड सर्टिफिकेट. आता ह्यामध्ये ॲडव्हान्स नोटीस असणार आहे HODसाठी. राईट्स टू एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ॲट लिस्ट 2 इयर्स बिफोर रिटायरमेंट ऑफ अलॉटी. आता ह्यामध्ये काय म्हणले intimation regarding no demand certificate. First advance notice HOD writes to executive engineer at least 2 years before retirement of the allotee. Government accommodation occupant to issue no demand certificate. This certificate covers dues for the 8 months preceding retirement. Second, action by the executive engineer. On the receiving intimation, the executive engineer takes further action as per the rule 133. It is about telling officer in advance that government employee is going on to retire. ॲडव्हान्समध्ये असते सांगायचं. सो दॅट गव्हर्मेंट क्वार्टर्स ड्यूज कॅन बी चेक अँड नो डिमांड सर्टिफिकेट कॅन बी इश्यू. तर स्टेप बाय स्टेप बघा यामध्ये. फर्स्ट ॲडव्हान्स इंटिमेशन बिफोर रिटायरमेंटच्या आधी एक ॲडव्हान्स इंटिमेशन असते हू गिव्ज HOD देणार. त्याच्यानंतर टू होम एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कोण आहे दिले जाते कारण गव्हर्मेंट क्वार्टर्स जे असतात अकॉमोडेशन कम अंडर दी PWD बिल्डिंग्स डिपार्टमेंट. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर इज द हेड ऑफिसर ऑफ दॅट डिव्हिजन. ही कंट्रोल्स अलॉटमेंट ऑफ क्वार्टर्स, रेंट रिकव्हरी जे असते त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी, वॉटर ड्यूज, वेकेशन ऑफ दी क्वार्टर्स. तो ओनली ही नोज रिअल ड्यूज त्यामध्ये असणार आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॅज दी ऑफिशियल रेकॉर्ड असतात रजिस्टरमध्ये मेन्शन असतात त्यामध्ये. मग ते क्वार्टर्स वगैरे गव्हर्मेंट सर्वंट्सना दिलेले असतात त्याच्या रिलेटेड रिटायर्ड व्हायच्या आधी त्याला इन्फॉर्म करायला लागते त्यामध्ये. आणि त्याच्यानंतर काय म्हटलं आहे फर्स्ट स्टेप ॲडव्हान्स इंटिमेशन बिफोर रिटायरमेंट. त्यामध्ये हेड ऑफिस देणार कुणाला एक्झिक्युटिव्ह ऑफिस इंजिनियरला वेन कधी देणार ॲटलिस्ट 2 इयर्स बिफोर रिटायरमेंट व्हायच्या आधी 2 वर्ष. वाय टू चेक वेदर दी एम्प्लॉई इज यूजिंग गव्हर्मेंट अकॉमोडेशन टू स्टार्ट दी प्रोसेस नो डिमांड सर्टिफिकेट. This employee will retired after 2 years. Please check his government quarters or dues. अँड जर यांनी डॅमेजेस वगैरे केले असेल तर रिकवर करण्यासाठी. सेकंड ह्यामध्ये ॲक्शन जे सांगितलं ॲक्शन बाय एक्झिक्युटिव्ह इंजिनियर. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रिसिव्ज दी लेटर फ्रॉम दी HOD कडून रिसीव्ह करणार लेटर. देन द एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मस्ट टेक अन ॲक्शन ॲज पर दी रूल 133. ॲक्शन इन्क्लूड्स चेकिंग गव्हर्मेंट क्वार्टर्स यूज, रेंट ड्यूज, इलेक्ट्रिसिटी ड्यूज and water dues, calculating outstanding amount if any, no demand certificate
what is the NDC? A certificate saying that employee has no government dues pending. त्यामध्ये ह्यामध्ये नो डिमांड सर्टिफिकेट आहे. टाईम कवर्ड बाय दी NDC लास्ट 8 months बिफोर रिटायरमेंट व्हायच्या आधी 8 month जे असते लास्टचं तेवढं तिथं केलं जाते त्यामध्ये सर्टिफिकेट. दिस हेल्प्स टू स्मूथ पेमेंट ऑफ पेन्शन, स्मूथली पेमेंट होते. नो डिले इन दी रिटायरमेंट बेनिफिट्समध्ये काहीही डिले होणार नाही ह्याच्यामुळे. त्याच्यानंतर नेक्स्ट 120 प्रिपरेशन ऑफ पेन्शन पेपर्स. Preparation of pension papers, non-gazetted and the certain gazetted officers. The preparation of pension papers मध्ये non-gazetted or and certain gazetted officers. Head office prepares pension papers. Form 6. First, non-gazetted government servant. Second, gazetted officer whose pays and allowances drawn established establishment bills. Timing 2 years before retiring or superannuation on the leave preparatory to the retirement, whichever is an earlier. आता ह्यामध्ये काय म्हणजे नॉन गॅझेटेड अँड सर्टन गॅझेटेड जे ऑफिसर्स आहेत त्यांच्यासाठी हेड ऑफ ऑफिसर इथं प्रिपेअर करणार पेन्शन पेपर्स इथं प्रिपेअर करणार आहे. हेड ऑफ ऑफिस प्रिपेअर्स पेन्शन पेपर फॉर नॉन गॅझेटेड सर्वंट अँड सर्टन गॅझेटेड सर्वंटसाठी सुद्धा पेन्शन पेपर्स आर प्रिपेअर्ड फॉर्म्स ह्यामध्ये 6मध्ये जे आहे ते तयार करणार. ह्यामध्ये 2 टाईप्स ऑफ एम्प्लॉईज गॅझेटेड आणि नॉन गॅझेटेड आहेत. ह्यामध्ये नॉन गॅझेटेडमध्ये क्लर्क पिओन असिस्टंट ते येणार आहेत. हेड ऑफिस प्रिपेअर्स फॉर्म्स 6मध्ये. त्याच्यानंतर आता ह्यामध्ये काय म्हणले की जे आहे ते 2 years म्हणजे टाईम लिमिट दिले की व्हेन शुड बी पेन्शन पेपर्स रिपोर्टेड. टाईम दिले आहे की 2 years बिफोर रिटायरमेंट ऑर सुपरॲन्युएशनच्या आधी 2 वर्ष करायचं आहे. दिस इज डन दॅट सो दॅट सर्व्हिस रेकॉर्ड इज चेक्ड, मिसिंग एंट्रीज आर करेक्टेड. पेन्शन इज नॉट डिलेड, पेन्शन डिले होणार नाही आहे. अदर गॅझेटेड सर्वंटसाठी सुद्धा तेच आहे. यामध्ये ऑडिट ऑफिसर आता इथं प्रिपेअर करणार पेन्शन पेपर्स, इथं HOD प्रिपेअर करणार. नॉन गॅझेटेडसाठी इथं ऑडिट ऑफिसर. गॅझेटेड ऑफिसर्स नॉट कवर्ड इन पॉईंट 1 ह्यामध्ये कवर नाही आहे. टायमिंग जे आहे सेम ॲज अबाव 2 yearsच आहे यामध्ये. त्याच्यानंतर मस्ट टाईम शेड्यूल प्रोसिजर जे आहे ते प्रिस्क्राईब रूल्सनुसार असायला पाहिजे. ऑफिसर विथ ड्युअल लिन्स. आता ह्यामध्ये काय ऑफिसर विथ ड्युअल लिन्स. आता ड्युअल लिन्समध्ये काय येणार आहे, राईट ऑफ ऑफिसर असते की होल्ड देअर परमनंट पोस्ट असते. त्यामध्ये दिस पोस्ट इज केप्ट फॉर मी. त्याच्यानंतर ड्युअल लीन म्हणजे काय, ड्युअल लीन मीन्स वन ऑफिसर हॅज लीन ऑफ 2 पोस्ट ॲट दी सेम टाईममध्ये. दिस हॅपन्स ओनली दी स्पेशल सिच्युएशन अलाउड बाय दी रूल्समध्ये ते स्पेशल सिच्युएशन अलाउड करायला पाहिजे. तर ड्युअल लीन कधी असणार आहे, ऑफिसर इज परमनंट ऑफ 1 पोस्टमध्ये असणार आहे आणि त्याला डेप्युटेशन केलं असणार आहे अनदर पोस्टसाठी, त्यावेळेला ड्युअल लीन असते यामध्ये. आता सिच्युएशन असं असणार आहे, ऑफिसर होल्ड्स नॉन गॅझेटेड पोस्ट लीन प्लस टेम्पररी ऑफिशिएटिंग गॅझेटेड पोस्ट. पे नॉट ड्रॉन बाय दी HOD ड्रॉन करणार नाही. ॲक्शन हेड ऑफ ऑफिस सेंड सर्व्हिस बुक टू ऑडिट ऑफिसरला करणार. त्याच्यानंतर 2 years इन ॲडव्हान्समध्ये. इफ दी प्रमोशन ऑफर्स इन दी लास्ट इयर सर्व्हिस सेंड ॲज सून ॲज पॉसिबल. जेवढं आहे तेवढं सेंड करणार. मस्ट व्हेरीफाय दी बुक इज कम्प्लीट आहे का ते व्हेरीफाय करणार. नॉन गॅझेटेड सर्व्हिस व्हेरीफाईड असणार आहे. त्याच्यानंतर आहे 121 स्टेजेस फॉर कम्प्लिशन ऑफ दी पेन्शन पेपर्स. तर ह्यामध्ये स्टेजेस सांगितल्यात फॉर दी कम्प्लिशन ऑफ पेन्शन पेपरसाठी. कॉन्टेक्स्ट ऑफ हेड ऑफिस हॅज 2 years फॉर दी प्रिपरेटरी वर्क बिफोर रिटायरमेंट. रूल 120 दिस वर्क इज डिवायडेड इंटू 3 स्टेजेसमध्ये दिल्यात. म्हणजे स्टेजेस फॉर कम्प्लिशन ऑफ पेन्शन पेपर कंप्लीट करण्यासाठी स्टेजेस सांगितल्यात. फर्स्ट स्टेज व्हेरिफिकेशन ऑफ दी सर्व्हिसेस एन्श्योर ऑल सर्व्हिसेस ऑफ गव्हर्मेंट सर्वंट इज व्हेरीफाईड, एन्श्योर केलं जाते. त्याच्यानंतर स्टेप्स चेक दी बुक्स, सर्व्हिस बुक चेक केलं जाणार. व्हेरीफाय दी सर्टिफिकेट ऑफ व्हेरिफिकेशन ऑफ रेकॉर्ड आहेत काय. त्याच्यानंतर अनव्हेरीफाईड सर्व्हिस असणार आहे. व्हेरीफाय युझिंग दी पे बिल्स, क्विटन्स रूल्स, अदर रेकॉर्ड्स जे असणार ते सगळं व्हेरीफाय करणार आहेत. अनव्हेरीफाईड सर्व्हिस जे आहे ते व्हेरीफाय करणार. त्याच्यानंतर सर्व्हिस इन एनी डिपार्टमेंट असेल डेप्युटेशनवरती ते सुद्धा चेक केलं गेणार आहे. व्हेरिफिकेशन नॉट पॉसिबल लोकली नसेल तर रेफर टू प्रिव्हियस हेड ऑफिसला तिथं काय केलं जाणार आहे, रेफर केलं जाणार आहे. इफ द व्हेरिफिकेशन स्टील नॉट पॉसिबल गव्हर्मेंट सर्वंट सबमिटचं रिटर्न स्टेटमेंट सबमिट करणार विथ द डिक्लेरेशन अँड सपोर्टिंग एव्हिडन्सेस. ॲडमिशन त्यामध्ये हेड ऑफ ऑफिस ॲडमिट्स सच सर्व्हिसेस फॉर द पेन्शन कॅल्क्युलेशन आफ्टर रिव्ह्यूइंग दी एव्हिडन्सेस.
त्याच्यानंतर स्टेज 2 आहे मेकिंग गुड ओमिशन्स इन दी सर्व्हिस बुकमध्ये काहीतरी गुड करेक्शन और ओमिशन्स डिफिशियन्सी असेल तर अफेक्टिंग पेन्शनेबल पेला अफेक्ट करणार असेल तर ते इथं काय करणार, ओमिट करणार. त्यामध्ये सांगितलं आयडेंटिफाय दी ओमिशन इम्परफेक्शन्स डिफिशियन्सीज ड्युरिंग दी व्हेरिफिकेशन करताना आले असतील तर ते ओमिट करायचं. मेक ॲज ऑल पॉसिबल ॲज एफर्ट टू मेक दी कंप्लीट व्हेरिफिकेशन अँड करेक्ट दी सर्व्हिस बुक. अनव्हेरिफायबल सर्व्हिस ओमिशन असतील इग्नोर करणार. त्यामध्ये पेन्शन डिटरमाइन बेस्ड ऑन दी एंट्रीज ऑफ इन दी सर्व्हिस बुकवर पेन्शन डिटरमाइन होते. कॅल्क्युलेशन ऑफ पेन्शनेबल पे त्यामध्ये व्हेरीफाय ड्रॉन ड्युरिंग लास्ट 10 मंथ्स जे आहे तेवढं व्हेरीफाय करायचं आहे. मे व्हेरीफाय पे लास्ट फॉर 24 मंथ्स बिफोर रिटायरमेंट नॉट अर्लियर. त्याच्यानंतर स्टेज 3 ऑप्टेनिंग फॉर्म 5 टायमिंग आहे यामध्ये 8 मंथ्स बिफोर फॉर्म 5मध्ये द्यायचं आहे. त्यामध्ये 8 मंथ्स बिफोर रिटायरमेंटच्या आधी. ॲक्शन हेड ऑफिस ऑप्टेन्स फॉर्म 5 ड्युअली कम्प्लिटेड फ्रॉम दी गव्हर्मेंट सर्वंट. टाईमलाईन आहे यामध्ये ऑल 3 स्टेजेस असणार, 1, 2, 3 स्टेजेस असणार, मस्ट बी कम्प्लिटेड 8 मंथ्स बिफोर रिटायरमेंट. त्याच्यानंतर 3 स्टेजेस आहेत, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3. यामध्ये व्हेरीफाय करणार, करेक्ट ओमिशन कॅल्क्युलेट ह्यामध्ये करेक्ट करणार, ऑप्टेन फॉर्म 5 दी रिटायरीला देणार. त्याच्यानंतर एव्हिडन्सेस व्हेरिफिकेशन असणार, लास्ट 10 to 24 मंथ्स कॅल्क्युलेट करणं, यामध्ये कम्प्लिशन ऑफ डेडलाईन करणार. त्याच्यानंतर 122मध्ये कम्प्लिशन ऑफ पेन्शन पेपर्स असणार, त्यामध्ये काय काय कम्प्लिशन ऑफ पेन्शन पेपर्स आहेत ते सगळे कंप्लीट करणार. डेडलाईन असणार आहे ह्यामध्ये हेड ऑफ ऑफिस मस्ट कंप्लीट पार्ट 1 अँड पार्ट 3 ऑफ फॉर्म 6 हे जे आहे त्यामध्ये 6 मंथमध्ये काय करायचं, 66 नाही 6 मंथमध्ये बिफोर रिटायरमेंट करायचं आहे. 123 फॉरवर्डिंग पेन्शन पेपर्स टू ऑडिट ऑफिसरला फॉरवर्ड करायचं आहे. ॲक्शन आफ्टर कम्प्लिटिंग 121 आणि 122 झालं त्याच्यानंतर हेड ऑफिस काय करणार, फॉरवर्ड करणार. यामध्ये फॉर्म 6 फॉर्म 5 ड्युअली कम्प्लिटेड कवरिंग अंडर दी फॉर्म 7 कवरिंग लेटर जे आहे ते कॅल्क्युलेशन्स वगैरे असतात. त्यामध्ये आय एम सेंडिंग पेन्शन पेपर्स प्लीज चेक दी प्रोसेस ते मग ऑडिट ऑफिसरला पाठवले जाते. एनी अदर व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट्स असतील तर ते ऑडिट ऑफिसरला पाठवणार. रेकॉर्ड्स जे आहेत हेड ऑफ ऑफिस रिटेन्स दी कॉपी ऑफ इच. हेड ऑफिस HODकडे प्रत्येकाची कॉपी असणार आहे. स्पेशल केसेसमध्ये इफ दी पेमेंट इज अनादर ऑडिट सर्कल अँड फॉर्म 6 डुप्लिकेट असणार आहे. डेडलाईन काय असणार आहे, फॉरवर्ड पेपर्स 6 मंथ बिफोर रिटायरमेंट. त्याच्यानंतर पेन्शन कॅल्क्युलेशन शीट असणार आहे, यामध्ये प्रिपेअर ट्रिपलेट असणार आहे. ह्यामध्ये पार्ट 3 फॉर्म 6 अपेंडिक्स 5मध्ये सर्टिफाय अँड फॉरवर्ड विथ दी पेन्शन पेपर्स सर्टिफाय होणार आहेत. त्याच्यानंतर 124 इंटिमेशन टू ऑडिट ऑफिसरला इंटिमेट करायचं आहे ऑफ इव्हेंट अफेक्टिंग दी पेन्शन. जे इव्हेंट अफेक्टिंग दी पेन्शनवर इफेक्ट करतायत ते ऑडिट ऑफिसरला सांगायचं आहे. इफ एनी हॅपन्स आफ्टर दी फॉरवर्डिंग पेन्शन पेपर्स दॅट अफेक्ट्स दी पेन्शन अमाऊंट दी हेड ऑफ ऑफिस मस्ट प्रॉम्प्टली इन्फॉर्म दी ऑडिट ऑफिसरला इन्फॉर्म करायचं आहे. त्याच्यानंतर 125ला इंटिमेशन ऑफ गव्हर्मेंट ड्यूज. ॲक्शन काय आहे यामध्ये, हेड ऑफ ऑफिस assesses the government dues as per the rule 132 and informs audit officer at least 2 months before retirement so dues can be recovered from the gratuity. Any new dues रिकवर्ड लॅटर मे बी प्रॉम्प्टली रिपोर्टेड टू ऑडिट ऑफिसरला रिपोर्ट करायचं. त्याच्यानंतर 6 मंथ बिफोर रिटायरमेंट आहे यामध्ये आणि कंप्लीट फॉर्म जे आहे ते 5 आणि 6 आहे 120 to 123. 2 मंथ्स बिफोर रिटायरमेंट इंटिमेशन ड्यूज आहे म्हणजे ऑन गोईंग जे असतील त्यामध्ये न्यू ड्यूज जे असतील ते सांगायचं, डॉक्युमेंटेशन करायचं. 126मध्ये प्रोव्हिजनल पेन्शन अँड ग्रॅच्युटी आहे. यामध्ये प्रोव्हिजनल पेन्शन अँड ग्रॅच्युटी त्यामध्ये कवर्स केसेस फायनल पेन्शनसाठी आलेले असतात. ग्रॅच्युटी कॅन नॉट बी डिटरमाइंड बिफोर रिटायरमेंट. रिटायरमेंटच्या आधी ग्रॅच्युटी डिटरमाइन होत नाही. फायनल पेन्शन पण रिटायरमेंटच्या आधी डिसाईड होत नाही. अलाउस दी हेड ऑफ ऑफिस टू ग्रँट अ प्रोव्हिजनल पेन्शन अँड ग्रॅच्युटी आफ्टर रिटायरिंग दी गव्हर्मेंट सर्वंट. इनिशियल काय रूल 121 आपण बघितलं त्याप्रमाणे पेन्शन पेपर्स प्रिपरेशन करायचं. समटाईम्स पेन्शन पेपर कॅन नॉट बी फॉरवर्ड ऑन टाईम. जर 123मध्ये ऑन टाईम झालं नाही ऑडिट ऑफिसर रिटर्न्स दी पेपर ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी रिटर्न करू शकतो. त्याच्यानंतर रिटायरमेंट इज इमिनंट असेल द हेड ऑफिस मस्ट क्विकली डिटरमाइन प्रोव्हिजनल अँड पेन्शन ग्रॅच्युटी. त्याच्यानंतर स्टेप्स टू डिटरमाइन यूज अवेलेबल ऑफिशियल रेकॉर्ड्स यूज करायचे आहेत. त्यामध्ये आस्क दी रिटायरिंग गव्हर्मेंट सर्वंट टू सबमिट अ रिटर्न स्टेटमेंटसाठी टोटल क्वालिफाईंग सर्व्हिसेस किती आहेत
पेज ड्रॉन ड्युरिंग दी लास्ट 10 मंथपासून त्याला किती पे ड्रॉन केलं जाते. एक्सक्लूड नॉन क्वालिफाईंग पिरियड्स त्यामध्ये क्वालिफाय करायचे नाही आहेत. त्याच्यानंतर स्टेट मस्ट हॅव डिक्लेरेशन ट्रूथ साईन्ड बाय दी गव्हर्मेंट सर्वंट. डिक्लेरेशन त्याच्याकडून लिहून घेतात. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन आहे. हेड ऑफ ऑफिस कॅल्क्युलेट क्वालिफाईंग इयर्स ऑफ सर्व्हिस क्वालिफाईंग जेवढे झाले तेवढं कॅल्क्युलेट करणार. पेन्शनेबल पे, प्रोव्हिजनल पेन्शन अँड रिटायरमेंट ग्रॅच्युटी असणार आहे त्यामध्ये. सँक्शन ऑफ प्रोव्हिजनल पेन्शन अँड ग्रॅच्युटी इफ दी सँक्शन लेटर टू गव्हर्मेंट सर्वंट अँड दी कॉपी टू ऑडिट ऑफिसर. प्रोव्हिजनल पेन्शन आता ह्यामध्ये सँक्शन लेटर असणार आहे किंवा कॉपी टू ऑडिट ऑफिसरला सेंड करायचं आहे. प्रोव्हिजनल पेन्शन 100% असेस्ड पेन्शन असणार आहे अप टू 6 मंथपर्यंत. त्यानंतर प्रोव्हिजनल ग्रॅच्युटी जी आहे ह्यामध्ये 100% असेस्ड ग्रॅच्युटी असणार आहे विथ होल्ड ऑफ दी 10% ऑफ दी or the 1000 rupees whichever is and less. त्याच्यानंतर ड्यूज डिडक्शन अमाऊंट रिकवरेबल ॲज पर रूल 125. डिस्बर्समेंट पे प्रोव्हिजनल पेन्शन ग्रॅच्युटी लाईक दी नॉर्मल सॅलरी फॉर्म 21 नुसार. त्यानंतर रिव्हिजन आफ्टर स्क्रुटिनी नंतर रिव्हिजन आहे यामध्ये. प्रोव्हिजनल अमाऊंट्स मे रिवाइज्ड वन्स रेकॉर्ड फुल्ली व्हेरीफाय झाला तर प्रोव्हिजनल काय केलं जाणार आहे अमाऊंट रिवाइज्ड होणार आहे. त्याच्यानंतर मॅक्झिमम पिरियड ऑफ प्रोव्हिजनल पेन्शनसाठी नॉर्मली 6 मंथ फ्रॉम दी रिटायरमेंट नंतर 6 मंथच्या आत तुम्हाला प्रोव्हिजनल पेन्शन मिळणार आहे. कॅन बी एक्सटेंडेड आफ्टर 6 मंथ इज कन्सल्टेशन विथ ऑडिट ऑफिसर. फायनल पेन्शन नॉट सेटल. त्याच्यानंतर म्हणले ॲडजस्टमेंट ऑफ आफ्टर फायनल सेटलमेंट. फायनल सेटलमेंट ग्रॅच्युटी डिटरमाइन झाला. फायनल सेटलमेंट पेमेंट ऑर्डर झाली. रिफंड विथहेल्ड दी ग्रॅच्युटी आफ्टर ॲडजस्टिंग ड्यूज झाले. त्याच्यानंतर प्रोव्हिजनल पेन्शन इन एक्सेस असेल तर ॲडजस्टमेंट केलं जाणार विथहेल्ड ग्रॅच्युटी फ्युचर पेन्शन इन्स्टॉलमेंटसाठी मॅक्झिमम पेन्शन 1/3 ऑफ दी पेन्शन. प्रोव्हिजनल ग्रॅच्युटी इन एक्सेस आहे. नो रिफंड रिक्वायर्ड फ्रॉम द रिटायर्ड एम्प्लॉईकडनं रिटर्न इथं काय मिळणार नाही आहे. रिटायर्ड एम्प्लॉईकडून रिक्वायर्ड नाही आहे. ऑफिशियल रिस्पॉन्सिबल आर अकाउंटेबल फॉर दी ओव्हर एम्प्लॉयमेंट. ऑफिशियल रिस्पॉन्सिबल असणार आहे जर ओव्हर एम्प्लॉयमेंट असेल तर. 7 ॲक्शन अमाऊंट नॉट डिटरमाइंड इन 6 मंथ जर झालं नाही तर त्यामध्ये फायनल पेन्शन अँड ग्रॅच्युटी इमिजिएटली ऑन एक्सपायरी ऑफ 6 मंथ फायनल होणार. त्यामध्ये PPO यूज विदाउट फर्दर डिले न होता 6 महिने झाल्या लगेचच इश्यू करणार. रिफंड ऑफ विथहोल्ड ग्रॅच्युटी त्यामध्ये डन आफ्टर PPO अँड ॲडजस्टमेंट ड्यूज. रिटायरी अँड गव्हर्मेंट अकॉमोडेशन रिफंड दी ऑफर्स नो डिमांड सर्टिफिकेट फ्रॉम दी एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडनं. नो डिमांड सर्टिफिकेट म्हणजे कोणत्याही प्रकारचं ड्यूज नाही आहे असं सांगितलं जाते. त्याच्यानंतर 127 ऑथरायझेशन ऑफ पेन्शन अँड ग्रॅच्युटी बाय दी ऑडिट ऑफिसर. रोल ऑफ ऑडिट ऑफिसर रिसिविंग दी पेन्शन पेपर्स अंडर रूल 123. द ऑडिट ऑफिसर मस्ट अप्लाय नेसेसरी चेक्स अप्लाय करणार. रेकॉर्ड दी अकाउंट एन्फोर्समेंट पार्ट 2 ऑफ दी फॉर्म 6. असेसमेंट पेन्शन अँड ग्रॅच्युटी असणार आहे. इश्यू पेन्शनेबल PPO असणार आहे. यामध्ये टायमिंग सांगितलं. यामध्ये PPO शुड इश्यूड ॲटलिस्ट 1 मंथ बिफोर रिटायरमेंट. 1 मंथ रिटायरमेंटच्या आधी त्यामध्ये इश्यू करायचं आहे सेम ऑडिट सर्कलमध्ये. त्याच्यानंतर हँडलिंग फॉर्म 6 पेन्शन कॅल्क्युलेशन शीट आहे. यामध्ये काउंटर साईन पार्ट 6मध्ये फॉर्म 6मध्ये काउंटर साईन झाली पाहिजे. पेन्शन कॅल्क्युलेशन शीट सर्टिफाईड बाय दी हेड ऑफ ऑफिस. डिस्ट्रीब्युशन ऑफ कॉपीज आहेत. ह्यामध्ये रिटन 1 कॉपी सेंड टू सेकंड कॉपी टू पेन्शनर. त्याच्यानंतर 3rd कॉपी टू ट्रेजरी ऑफिसरसाठी असणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर इफ दी पेन्शन इज पेएबल इन अनादर सर्कल सेंड दी PPO प्लस फॉर्म 6 अकाउंट एन्फोर्समेंट जेवढे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ते तिकडे सेंड करायचे. त्याच्यानंतर ग्रॅच्युटी सांगितली. ह्यामध्ये अमाऊंट ऑफ ग्रॅच्युटी असिस्ट बाय दी ऑडिट ऑफिसर. इंटिमेट हेड ऑफ ऑफिस. हेड ऑफ ऑफिस कॅन डिस्बर्स gratuity after adjusting the government dues under rule 132. withheld the gratuity rule 133 can be adjusted. outstanding license fees ह्यामध्ये ॲडजस्ट केलं जाणार आहे. त्याच्यानंतर 128 पेमेंट ऑफ प्रोव्हिजनल पेन्शन अँड ग्रॅच्युटी बाय दी मनी ऑर्डरनुसार. इफ दी पेन्शनर रिक्वेस्ट दी पेमेंट वाया मनी ऑर्डर और बँक ड्राफ्टनुसार तुम्ही सेंड करा असं जर रिक्वेस्ट असेल इट कॅन बी डन ॲट दी पेन्शनर कॉस्टनुसार होणार आहे. पेन्शनर स्वतः देणार त्याच्यासाठी पैसे. एक्सेप्शन आहे प्रोव्हिजनल पेन्शन. यामध्ये किती असायला पाहिजे लेस दॅन ऑर इक्वल टू किती 150 पर मंथ असायला पाहिजे इन्क्लुडिंग रिलीफ मनी ऑर्डर ॲट दी गव्हर्मेंट एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर काय आहे
129 गव्हर्मेंट सर्वंट ऑन डेप्युटेशनवर असेल, डेप्युटेशन विदिन दी स्टेट गव्हर्मेंटमध्ये असेल, पेन्शन अँड ग्रॅच्युटी ऑथराइज बाय दी हेड ऑफ बॉरोईंग डिपार्टमेंट. त्यानंतर डेप्युटेशन टू सेंट्रल गव्हर्मेंट ऑर फॉरेन सर्व्हिसेसमध्ये जर डेप्युटेशन झाला असेल, पेन्शन अँड ग्रॅच्युटी ऑथराइज बाय दी हेड ऑफ ऑफिस हेड ऑफ कॅडर ऑथॉरिटी हू अप्रूव्ह डेप्युटेशन. त्याच्यानंतर आहे की पॉईंट्स ह्यामध्ये बघा की पॉईंट्स ऑडिट ऑफिसर फायनल ऑथॉरिटी असणार आहे ह्यामध्ये. फॉर्म 6मध्ये पेन्शन कॅल्क्युलेशन 3 कॉपीज तयार करायचे आहेत, ह्यामध्ये एवढ्यांना द्यायचं आहे. ग्रॅच्युटी ॲडजस्टमेंट होणार, त्याच्यानंतर प्रोव्हिजनल पेन्शन मनी ऑर्डर डेप्युटेशन केसेस आहेत ह्यामध्ये. त्याच्यानंतर 129 इंटरेस्ट ऑन डिलेड ग्रॅच्युटी. वेन इंटरेस्ट जर ग्रॅच्युटी पेएबल डिले झाली तर त्याला इंटरेस्ट कसं देणार आहे. कंडिशन पेएबल ऑफ द ग्रॅच्युटी इज डिलेड बियॉन्ड 3 मंथच्या पुढे गेलं फ्रॉम द डेट इट बिकम्स ड्यू. रिझन्स डिले मस्ट बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅप्समुळे व्हायला पाहिजे, नो फॉल्ट ऑफ रिटायरिंग गव्हर्मेंट सर्वंटच्या फॉल्टमुळे नाही. रेट ऑफ इंटरेस्ट किती असणार आहे, बियॉन्ड 3 मंथ्स अप टू 1 इयरपर्यंत 7% पर ॲनम असणार आहे. बियॉन्ड 1 इयर गेलं असेल तर 10% पर ॲनम असणार आहे. एक्सेप्शन नो इंटरेस्ट पेएबल डिले ड्यू टू दी गव्हर्मेंट सर्वंट नॉट फॉलोइंग रिक्वायर्ड प्रोसिजर. जर गव्हर्मेंट सर्वंटची चूक असेल तर केसेस वेअर प्रोव्हिजनल of the gratuity after retirement dues, higher pay granted than the used of original gratuity calculation, liberalism of the pension rules prior to retirement. त्यानंतर प्रोसिजर फॉर क्लेमिंग इंटरेस्ट, क्लेम करण्यासाठी प्रोसिजर दिलं. प्रोसिजर फॉर क्लेमिंग इंटरेस्ट, ॲप्लिकेशन बाय दी पेन्शनर ॲप्लिकेशन करणार कन्सर्न ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट इन मंत्रालयाला. त्याच्यानंतर डिपार्टमेंट चेक करणार डिले आहे की नाही, सफिशियंट आहे का ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्समुळे. इफ एस डिपार्टमेंट रिकमेंड्स दी पेमेंट ऑफ इंटरेस्ट टू फायनान्स डिपार्टमेंट. फायनान्स डिपार्टमेंट अप्रूव्ज अँड गव्हर्मेंट सँक्शन इश्यूड इंटरेस्ट पेमेंट. त्याच्यानंतर अकाउंटेबिलिटी कोण असणार आहे. इफ इंटरेस्ट इज पेड ड्यू टू दी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स, रिस्पॉन्सिबल ऑफिशियल कॅन बी हेल्ड अकाउंटेबल, डिसिप्लिनरी ॲक्शन अँड रिकव्हरी इंटरेस्ट असणार आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर 129 इंटरेस्ट ऑन दी डिलेड पेन्शन, व्हेन दी इंटरेस्ट इज पेएबल. कंडिशन आहे पेन्शन मस्ट बी, पेन्शन पेमेंट इज डिलेड बियॉन्ड 6 months फ्रॉम द डेट इट बिकम ड्यू. रिझन डिले मस्ट बी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स. रेट ऑफ इंटरेस्ट 10% पर ॲनम. एक्सेप्शन नो इंटरेस्ट. डिले कॉस्ट गव्हर्मेंट सर्वंट नॉट फॉलोइंग रिक्वायर्ड प्रोसिजर, जर रिक्वायर्ड प्रोसिजर फॉलो केली नसेल. पिरियड फॉर विच प्रोव्हिजनल पेन्शन इज बिंग पेड. स्पेशल केसेसमध्ये इफ दी प्रोव्हिजनल पेन्शन वॉज गिवन, इंटरेस्ट इज पेएबल ओनली आफ्टर 6 monthsच्या नंतर इथं पे केले जाणार आहे फ्रॉम द सीझेशन ऑफ प्रोव्हिजनल पेन्शन सीज केल्यानंतर अंटिल दी फायनल पेन्शन इज ऑथराइज. एन्हान्स ऑफ पेन्शन आफ्टर रिटायरमेंट ड्यू टू हायर पे जर ग्रँट झाला असेल, यूज दी ओरिजिनल पेन्शन कॅल्क्युलेशन. लिबरलायझेशन ऑफ पेन्शन रूल्स प्रियर रिटायरमेंट. नंतर प्रोसिजर फॉर क्लेमिंग हे ह्यामध्ये इंटरेस्ट अप्लाय करणार ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट मंत्रालयासाठी रिक्वेस्ट करणार. इफ डिले ड्यू टू द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॅब्स ह्यामध्ये मिळणार आहे. त्याच्यानंतर डिपार्टमेंटल अप्रुव्हल इथं पाहिजे. अकाउंटेबिलिटी आहे फायनान्शियल ऑफिशियल रिस्पॉन्सिबल असणार आहे फॉर डिले, डिसिप्लिनरी ॲक्शन रिकव्हरी होणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर 130 प्रोव्हिजनल पेन्शन when departmental or judicial proceeding are pending. जर प्रोव्हिजनल पेन्शन डिपार्टमेंटल आणि ज्युडिशियल पेन्शन जर पेंडिंग असेल तर ॲप्लिकेबिलिटी गॅझेटेड नॉन गॅझेटेड ॲप्लिकेशन असणार आहे. यामध्ये अगेन्स्ट होम डिपार्टमेंटल किंवा ज्युडिशियल प्रोसिडिंग चालू असेल अंडर रूल 27(4) प्रोव्हिजनल पेन्शन ऑथरायझेशन अमाऊंट जेवढं आहे पेन्शन ॲडमिसिबल बेस्ड ऑन दी क्वालिफाईंग सर्व्हिसेस अप टू रिटायरमेंट ऑर इफ अंडर दी सस्पेन्शन 6 months म्हणजे सस्पेन्शन अप टू डे बिफोर सस्पेन्शन. त्याच्यानंतर पिरियड इनिशियली ऑथरायझेशन फॉर 6 months फ्रॉम द रिटायरमेंट एक्सटेंडेबल बाय द ऑडिट ऑफिसर. कंटिन्युएशन प्रोव्हिजनल पेन्शन कंटिन्यूज अंटिल दी फायनल ऑर्डर्स आफ्टर कन्क्लुजन ऑफ प्रोसिडिंग. त्याच्यानंतर ग्रॅच्युटी नॉट पेड अंटिल दी प्रोसिडिंग, जोपर्यंत कन्क्लूड होत नाही तोपर्यंत ग्रॅच्युटी दिलं जाणार नाही आहे. ॲडजस्टमेंट पेमेंट ऑफ प्रोव्हिजनल पेन्शन इज ॲडजस्टेड अगेन्स्ट फायनल पेन्शनसोबत ॲडजस्ट केले जाणार आहे. त्याच्यानंतर नो रिकव्हरी रिक्वायर्ड नाही आहे. पेन्शन इज लेस दॅन दी प्रोव्हिजनलपेक्षा पेन्शन लेस असेल तर त्यामध्ये काय करणार नाही, रिकव्हरी केलं जाणार नाही आहे. रेड्युस्ड विथ दी टेम्पररी ऑर परमनंट. त्याच्यानंतर रूल 131 नेक्स्ट मध्ये बघूया पार्टमध्ये. ओके, थँक्यू.